घ्यायचंय तर आपल्याला या गोष्टी देता येणं हे अपेक्षित आहे. या झाल्या बेसिक गोष्टी, म्हणजे आवाजाच्या क्षेत्रामधलं पदार्पण. मग आता एकदा तुमचा आवाज चांगला आहे, तुमचे उच्चार चांगले झाले, तुमचं भाषेवरचं प्रभुत्व यायला लागलं, कळायला लागलं, की मग तुम्हाला फक्त रेडिओ हा एकच क्षेत्र मर्यादित राहत नाही. जसं माझ्या बाबतीत सांगायचं तर माझा एक छोटेखानी एक होम इंडस्ट्री होती मशरूमची, आणि त्या संदर्भात माझी एक मुलाखत आकाशवाणीवर प्रसारित झाली, घेण्यात आली, मैत्रिणी या सदरात. ती माझी पहिली ओळख होती आकाशवाणीशी 2002 साली. आणि मग तिथे मला कळलं की हे क्षेत्र किती छान आहे, आणि त्या तिथल्या अधिकाऱ्यांनाही जाणवलं की मी आवाजाच्या क्षेत्रात, म्हणजे आवाजाला रेडिओ क्वालिटी आहे. मग त्यांनी म्हणलं, मॅडम तुम्ही करू शकता, बघा. आणि मग त्यानंतर सुदैवानं माझं सिलेक्शन झालं, ऑडिशन पास झाले वगैरे वगैरे, ह्या सगळ्या परीक्षा पास देऊन माझं पहिलं पाऊल आकाशवाणीत पडलं. आणि मी नैमित्तिक उद्घोषिका म्हणून मी सुरुवात केली. आकाशवाणीतल्या कामांबद्दल तिथे तर व्हरायटी ऑफ जॉब्स चालतात ऍट अ टाइम. खूप प्रकारच्या कामांमध्ये आपण हळूहळू तरबेज होत जातो आकाशवाणीमध्ये, त्याबद्दल आपण सविस्तर बोलू. पण एकदा आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम सुरू झाल्यानंतर मी व्हॉइस ओव्हर आणि डबिंग करायला लागले. या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत, व्हॉइस ओव्हर आणि डबिंग. पण मला सांगायचा उद्देश, म्हणजे मला माझा परिचय देण्यामागे उद्देश हाच आहे की एकदा आवाजावर तुमची कमांड आली, त्याचं एकदा गमक कळलं की किती क्षेत्र तुम्हाला खुले होऊ शकतात, किती सापडू शकतात याच्यातल्या व्यवसायाच्या, करिअरच्या संधी. आज मी जवळपास गेली 15 वर्ष, म्हणजे 2003 पासून मी आकाशवाणी सोबत आहे. त्यानंतर काहीच वर्षांनी माझं व्हॉइस ओव्हर आणि डबिंग हे करिअर सुरू झालं. मी एज्युकेशन सीडीज साठी गेली 15 वर्ष सातत्यानं आवाज देतेय. त्यानंतर मला प्रोफेशनल अँकरिंग, जे लाईव्ह समोर बसून प्रेक्षकांसमोर, म्हणजे आकाशवाणीमध्ये तुमच्या समोर कुणीही नसतं, लाखो लोक तुम्हाला ऐकतायत, हे एक भान आहेच, पण समोर कोणीच नाहीये, पण ते गृहीत धरून तुम्हाला बोलायचंय. आणि लाईव्ह अँकरिंग मध्ये तुमच्या समोर कधी 1000, कधी 10,000, त्याही पेक्षा जास्त किंवा अगदी 50 असे वेगवेगळ्या संख्येनं प्रेक्षक समोर असतात. आणि लाईव्ह अँकरिंगचा अनुभव तर एवढा वास्ट आहे की त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे कार्यक्रम, म्हणजे अगदी शास्त्रीय संगीताच्या ज्या आकाशवाणीसाठी जाहीर सभा होतात त्याचं एक सूत्र निवेदन म्हणतात त्याला, तर ते बसून त्या अनेक दिग्गजांबरोबर मला संधी मिळाली. मी तर म्हणेन आकाशवाणीचीच ही देण आहे की त्यांच्यामुळे, मी त्यांचा एक भाग असल्यामुळे ती संधी मिळाली. आणि ते करता करता मग आज फॅमिली टू कॉर्पोरेट अशा सगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातल्या, साहित्य क्षेत्रातल्या, सांगीतिक क्षेत्रातल्या अनेक कार्यक्रमांचं जवळपास 2,500-3,000 हजार कार्यक्रम झाले असतील अँकर करून. तर हे एक वेगळं क्षेत्र मला खरं तर आवाजाच्या दुनियेतल्या पहिल्या पदार्पणापासून मला मिळत गेलं. तर मला हेच सांगायचं आहे की जर एकदा तुम्हाला तुमच्यातलं बेस्ट काय आहे हे कळलं, पण जसं मी मगाशी पण म्हणलं की क्षमता कळली, क्षमता म्हणण्यापेक्षा माझ्यातले गुण कळले की मला हे जमू शकतंय, ते टू पुश युअर बाउंड्रीज, त्याला मग स्काय इज द लिमिट. तुम्ही तुमच्या क्षमता कितीही वाढवू शकता आणि मग तुमच्या बाउंड्रीत अनेक बॉल, म्हणजे संधी येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा एक खूप मोठा विषय आहे. आज तुम्हाला खूप छान संधी आलेली आहे की कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून तुम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकताय. आणि सगळ्यात महत्वाचं, जे ज्ञान घेताय ते उत्तम घ्या. कारण आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, पण त्यानंतरचं जे कॉलेज, सुदैवानं मला SP कॉलेज पुण्याला शिकण्याची संधी आली, त्याच्यामुळे तिथलं जे एक वातावरण होतं, तो एक भाषेचा एक प्रभाव, तो फार महत्वाचा झाला. आणि स्वतःला कुठल्याही एका भाषेपुरता किंवा एका त्याला आपण म्हणूया लहेजा किंवा एका टेक्निक पण नाही म्हणता येणार, एक लकब तेवढ्यापुरता मर्यादित ठेवू नका, वाढवा स्वतःच्या क्षमता. त्यामुळे मराठी खूप चांगलं शिकता शिकता त्या जोडीला हिंदी, इंग्रजी या भाषेंवरही
आपल्याला प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. म्हणजे आज या क्षेत्रात काम करताना मी पूर्णपणे हिंदीत पण मी अँकरिंग करते, पूर्णपणे इंग्रजीत पण करते. सुफी संगीताच्या ज्या मैफिली होतात, ज्याच्या इंटरनॅशनल लेवलवर ज्याचा कॉन्सर्ट होतात, मला सुदैवानं त्याचं पूर्ण इंग्लिशमध्ये निवेदन करण्याची संधी आली, मी तर म्हणेन. कारण आपल्याकडे असतं, पण त्याची संधी आल्याशिवाय आपल्याला त्याचं सादरीकरण करता येत नाही. तर सुदैवानं मला ती संधी आली आणि मग जाणवलं की प्रयत्न केले तर हे कठीण नाहीये. त्यामुळे स्वतःला बांधून घेऊ नका की मी फक्त कम्युनिटी रेडिओ पुरतं काम करणार आहे, मराठी पुरता करणार आहे, किसान किंवा शेतकरी शेती या विषयाशी करणार आहे, असं ठेवू नका. स्वतः ज्ञान वाढवत राहा. ते इम्प्लिमेंट करण्याचा, ते जिथे जिथे तुम्हाला सादर करण्याची संधी येईल ती सोडू नका. कारण कोणीही पहिल्याच पायरीवर एक्सपर्ट होत नाही. जर माझ्या नशिबात असेल की माझा 72व्या पायरीवर मला यश येतं, ऍटलिस्ट मला त्या 70 पायऱ्या अडखळत अडखळत का होईना पण चढण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे. तर कुठेतरी मला ती ज्याला आपण बेस्ट म्हणू आपल्यातलं ते सापडणार आहे. त्याच्यामुळे संधी सोडायची नाही कधीही. तुम्ही आज इथे बसलेले किंवा ऑनलाईन जेवढे आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत, तुम्ही स्वतःला हे विचारून बघा की मला याच्यातलं काय काय आत्ता जमतंय आणि काय काय मी आवडीने याच्यातलं वाढवू शकतोय. तुम्हाला एकदा ते सापडलं की कुणी तुम्हाला थांबवू शकत नाही या क्षेत्रामध्ये. आणि आता जसं जाधव सर म्हणले की प्रसार माध्यमांमुळे तर आता एवढी संधी आलेली आहे ना, ते तुमच्या एका चांगल्या आवाजावर. आज माझा जो व्यवसाय आहे याच्यातलं माझं इन्व्हेस्टमेंट आहे फक्त माझा आवाज. मी जिथे जाईल तिथे माझा व्यवसाय सोबत घेऊन जाते, पण ही इन्व्हेस्टमेंट मला जपवायची आणि वाढवायची आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे तुम्हाला तुमच्यातलं बेस्ट काय आहे हे शोधा. आवाज तर आहेच, तो चांगला कसा होईल? व्हॉइस मॉड्युलेशन, व्हॉइस इंटोनेशन या सगळ्या गोष्टी काम करता करता एकदा तुम्ही या काय असतं, एक ती दृष्टी आली ना की बरोबर कान पण तयार होतं. म्हणजे जसं एक्सरे एक्सपर्ट जो असतो त्याला तो कागद पाहिला की त्याच्यातलं सगळं कळतं, कारण की त्याला त्याच्यातलं ज्ञान आलेलं आहे. बघतो आपण पण आपल्याला ते समजत नाही. त्यामुळे एकदा त्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी आली ना की आपोआपच ते संस्कार वाढीला लागतात आणि मग ते कळतील. ठीक आहे. मला असं वाटतं ही फक्त पूर्वतयारी झाली की या क्षेत्रामध्ये जर पदार्पण करायचं असेल तर कसं करू शकता. ही खूप छान संधी आपल्याला आपलंच कॉलेज देतं आहे. त्यामुळे तुमच्यातल्या जेवढ्या जणांना वाटतंय की मला नक्कीच या क्षेत्रात काम करायला आवडेल, तर नक्की ती संधी घ्या. आणि एकदा पदार्पण केलं की पुढे किती लांब वर जाऊ शकता याची मी एक थोडीशी तुम्हाला एक झलक ऐकवली की तुम्ही नक्की याच्यातनं प्रयत्न करू शकता. आपण आता थोडंसं जाधव सरांकडे वळूयात. जाधव सरांचा या क्षेत्रातला अनुभव, आकाशवाणी उद्घोषक म्हणूनही त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमधून त्यांचा एक सहभाग म्हणजे उल्लेखनीय वाखाणण्यासारखा आहे. आणि आज त्यांना आपण खास बोलवलेलं आहे ते म्हणजे जाहिरात क्षेत्रातल्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाबद्दल. तर आपण एक एक क्षेत्र समजून घेऊ जेणेकरून आपल्याला तुमच्यातल्या त्याच्यासाठी तुमच्याकडे काय आहे आणि आपण कशी तयारी करू शकू हे समजेल आपल्याला. तर जाधव सरांना आमंत्रित करते. सर या. कसं वाटलं एकंदरीत? प्रसन्न वाटलं की नाही वीणा दिघे मॅडमचा आवाज ऐकून? तर हेच तर सूत्रसंचालनातलं जे गमक आहे ते हेच आहे की श्रोत्यांना आपलंसं करून घेणं, त्यांच्याशी सुसंवाद साधणं हे कसब लागतं आणि ते प्रत्येकामध्ये दडून बसलेले आहे. आज जरी आपण थोडंसं शाय मध्ये आहोत, आपण बोलायला धजत नाही आहोत, पण मी त्यातलाच होतो ना. मला पण असं कोणासमोर जायचं बोलायचं हे नव्हतं जमत. पण माझ्या बायकोने एकदा रेडिओवरनं अनाउन्समेंट ऐकली, अहो ते निवेदकाची बातमी आली आहे. अरे म्हटलं आपलं कुठलं क्षेत्र, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत, हे कसं काय? पण तिनं खूप आग्रह केला आणि मग मी त्याप्रमाणे जी काय प्रोसिजर असेल ती फॉलो केली. परीक्षा दिल्या, ऑडिशन झाल्या आणि मग आपण त्यामध्ये पास पण झालो. मग आलं एक निवेदक, वृत्त निवेदक बातम्या द्यायच्या. आता हा आकाशवाणीमध्ये आहे म्हटल्यानंतर थोडासा मान सन्मान मिळतो, आवाज पोहोचतो लोकांपर्यंत. मग तो पोहोचलेला आवाज एका वृत्त वाहिनी चालकानं पाहिला
आणि मला तिथं आमंत्रित केलं. मग तर कॅमेरा फेस करणं, इथं फक्त आवाज जातोय, इथं मात्र आपल्याला कॅमेरा फेस करून बोलायचं. मग त्याच्यातल्या लकबी असतात ती पण आपल्याला आली पाहिजे. कोणाची मान हालते डुलते, काहीतरी होत असतं, आपल्याला ते समजत नसतं. तर हे ज्यावेळी आपण वृत्ताचं अँकरिंग करत असतो, तर त्यावेळच्या ज्या आहेत, त्यावेळच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, मुवमेंट्स आहेत, त्याला आपण कसं रोखलं पाहिजे, नाही का? एक्स्ट्रा अवांतर वाटणं ते पण चांगलं वाटत नाही समोर कॅमेरा फेस करताना. तर या बाबी पण आहेत. हे होत असताना जाहिरातबाजी, हे तर फक्त आपण जाहिरात ऐकत होतो. डॉक्टर आहिरे सरांनी मगाशी सांगितलं की झुळझुळ वाणी खेळवा पाणी, आणायचं कोणी सांगतो राणी. हे किती सुंदर आहे ना. मला असं वाटतं ते प्रत्येकाने ऐकलेलं आहे. तर त्या गाण्यामधली मंजुळता आहे, झुळझुळपणा आहे, तो भावतो आणि मग त्या पाईपचं जी जाहिरात आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. तर अशा या जाहिरातीचं अशाच स्वरूपामध्ये मला बातम्या देत असताना त्यांचे कोणीतरी जे बातम्या लिहितात ते आलेले नव्हते. आणि मग त्यांच्यासमोर काही कात्रणं होती, तर त्याच्यावरनं आपल्याला याला सूट होणारी बातमी तयार करायची, म्हणून मग ती बातम्या मला लिहायला लावल्या. हे होत असताना जाहिरातीच्या संदर्भात त्यांना ज्यावेळी विचारणा झाली, तर ते मला म्हणे, अहो आपल्याला जाहिरात करायची. मी डोक्याला हात मारून घेतला, अरे जाहिरात काय असते, ती कशी करायची असते, आपण ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, पण आपण धजत नसतो. आणि मग ती सुरुवात झाली जाहिरातींची. आणि मग कळायला लागलं की जाहिरातीमध्ये लोकांना, गिऱ्हाईकांना, ज्या त्यांना काय हवंय नेमकं ते आपल्याला देता यायला पाहिजे. मग मी सतत आपलं काहीतरी लिहित बसायचं, अरे हे आहे ना, यांची आपल्याकडे जाहिरात नाहीये, पण आपण 4 ओळी लिहून बघूया काय होतंय. कधी काव्यात्मक लिहायचंय, कधी पद्यात्मक, गद्यात्मक लिहायचं, असं हे स्वरूप देऊन आणि मग ते आपणच आपल्या आवाजात वाचन करायचं. हे छान वाटते. पण हे आपला सिंगल व्हॉइस झाला. जर याला आपण जोडीला लेडीज व्हॉइस घेतला, लेडीज जेंट्स व्हॉइस आलाय, तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडेल. कस्टमरला नेमकं काय हवंय हे आपल्याला शोधायचंय. त्यांना माहित नसतं, त्यांना फक्त माहित असतं की माझं हे ठराविक प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट मला विकायचंय. आणि ते ज्यावेळी आपण जाहिरात करतो आणि ते प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर खपतंय, विकलं जातंय, तर त्याचा आनंद आपल्यालाही असतोच ना, की आपण फक्त त्यांच्याकडनं फक्त पैसे घेण्यापुरते नसतो. आपली पण ती जबाबदारी आहे की एखादं प्रॉडक्ट जे आहे ते उत्तमरित्या लोकांसमोर पेश व्हायला पाहिजे, प्रेझेंट व्हायला पाहिजे. म्हणून मग फक्त एक असतं की जाहिराती ज्यावेळी केल्या जातात, रेडिओचं माध्यम असू द्या, चॅनल्सचं माध्यम असू द्या, तर या जाहिराती करताना त्याला वेळेचं मात्र खूप मोठं बंधन पाळावं लागतं. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा त्यांच्यापर्यंत पोहोचेल हे पाहिलं जातं. आणि म्हणून याच्यामध्ये मग क्रियापदांना आपण फाटा देतो, आहे ना. आपण आपण गद्यामध्ये लिहिताना काय लिहित असतो, आपण वाक्य लिहितो, आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे. आहे म्हटलं की नाही, आकाशवाणी अहमदनगर केंद्र, यातलं क्रियापद आपण उडवलं, आहे हे काढून टाकलं, थोडस टाइम रिड्यूस होतोय त्याच्यामध्ये. तर हे पाहायला जातं. आणि समोरच्या पार्टीला नेमकं काय हवंय हे सगळं आपल्यालाच जाणून घ्यायचं असतं. खरं म्हणजे भाषा हे एक सौंदर्य आहे. आपण ज्या परिसरात राहतो ते भाषेचं आपल्याला त्याप्रमाणे आपले बोलणं असतं, आपलं चालणं असतं, चलन. तर मगाशी मॅडमनी सांगितलं च च ज ज आहे ना. तर हे याचं उच्चारण आपल्याकडनं ते होत असतं, पण आपण ज्या याच्यामध्ये वावरत असतो, वाढत असतो, तर त्याचा हा एक परिणाम असतो. म्हणून आपल्या उच्चारांवर त्याचा परिणाम झालेला असतो. आणि ज्यावेळी आपल्याला माध्यमात काम करायचंय, जाहिरातबाजीमध्ये काम करायचंय, तर भाषा ही सुंदर तर असली पाहिजे, ऐकायला गोडही असायला हवी, ती लोकांना पोहोचणारी असायला हवी, लोकांच्या काळजाला भिडणारी असायला हवी. त्याच्यामध्ये मग जे रस आहेत, भक्तिरस असू द्या, वीररस असू द्या, हे जे रस आहेत, हे सगळे आपल्याला पेरता आले पाहिजे. एखादी दुःखद बातमी देतोय आपण आणि मग आपण एकदम उत्साह, आज यांचं मोठं निधन झालं, असं म्हणू नाही शकत आपण. आज त्यांचं निधन झालं, हा जो स्वर आहे हा सुद्धा तिथं लागणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे आपले भाव जे आहेत ना, ते आवाजामधनं पण प्रकट होतात. म्हणजे जेवढं लिखाण महत्वाचं आहे, जेवढं कमीत कमी शब्द महत्वाचे आहेत, शब्दांना तेवढं वजन हवं असतं. आणि ते वजन जर त्या शब्दांना नाहीये, तर ते तुम्हाला तुमच्या आवाजामधनं पण देता यायला पाहिजे. म्हणजे जे प्रेझेंटेशन आहे ते चांगल्या पद्धतीने ज्यावेळी होतं, तर त्यावेळी ती जाहिरात समोरच्याला पटते, उतरते, गळी उतरते. आणि मग ते प्रॉडक्ट खपलं जातं आणि मग आपल्याला पुन्हा पुन्हा मागणी येते. तर जाहिरातबाजीचं असं हे क्षेत्र आहे. ती कशी तयार करायची, काय करायची, ही जी आपल्यामध्ये उपजत जी प्रतिभा असते,
तिला आपण मोकळं करून द्यायला पाहिजे. आपण एखादी जाहिरात पाहतो, एक तटस्थ भूमिकेतून पाहतो, आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे त्या जाहिरातीबद्दल की याच्यामध्ये अरे हे किती छान केलंय, अरे हे असं नसतं तर असं असतं तर किती बरं वाटलं असतं. आपण पण एक परीक्षक असतोच ना, प्रत्येक जण पाहणारा परीक्षक असतो आणि आपण कधी कधी तर बंद करून टाक, अरे हे कशाला वारंवार हे तेच काय ऐकायला मिळतंय. तर हे आपल्याला त्याच्यामधनं आनंद मिळायला पाहिजे, वारंवार ऐकायला मिळाली पाहिजे. जाहिरात ऐकणं ते आवाजातनं जात आहे. ज्यावेळी कॅमेऱ्याला फेस करतो तर त्यावेळी ती प्रेझेंट केली जाते. मूकाभिनयानं पण जाहिरात करता येते, अॅनिमेशननं पण जाहिरात केली जाते. जिथं हे वापरले जात नाहीत, पात्र वापरले जात नाहीयेत, तर फक्त अॅनिमेटेड जाहिराती आहेत, त्या पण आपल्याला आकर्षित करतात. आणि ज्यावेळी पार्ट वापरले जातात, पात्र वापरले जातात, तर ती सुद्धा अभिनयातनं जाहिरात केली जाते. मग प्रत्येक वेळी शब्दांची गरज असतेच असं नाही, ती फक्त अभिनयातनच एखादी बाजी मारून घेतली जाते. तर या गोष्टी आपल्याला या जाहिरातीमध्ये पाहायच्या असतात. मॅडम थोडं बोलतील, मी काही जाहिराती ऐकवतो आणि आणखी परत बोलत राहू. जसं आता जाधव सर म्हणाले की जाहिरात, पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येतो, काय की जाहिरात लिहावी लागते. आधी लिहिण्यासाठी लागतात शब्द, बरोबर? शब्दांसाठी लागतो भाषेचा उत्तम अभ्यास. आता बराचसा म्हणजे आज खरं तर आम्हाला दोघांना त्यांनी वेगळ्या कॅटेगरीमध्ये हे केलंय की यांनी जाहिरात आणि मी न्यूज रिडिंगचं, पण आम्ही दोघांनी ही कामं एकत्रित केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोघंही अलटून पालटून या बाबतीत बोलणार आहोत. कारण आता जसं सर म्हणाले की आपण आधी काय करूयात, मला असं वाटतं आम्ही बोलतो आहोत पण तुमच्या मनात काही प्रश्न तयार होत असतील ना, नोट डाऊन करा आणि विचारा. कारण आमच्याकडे या दोन्ही क्षेत्रातल्या किंवा आवाजाच्या दुनियेतलं खूप काही सांगण्यासारखं आहे. अर्थात हे अनुभवाने आलेलं आहे, हे काही एकदम आलेलं नाहीये. गेली 15-20 वर्षांची त्यामागे तपश्चर्या आहे असं म्हणू शकता. तपश्चर्या अशासाठी की कुठलीच गोष्ट सोपी नसते, ती मिळवावी लागते, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती मानसिक तयारी, शारीरिक तयारी ठेवावी लागते. त्यामुळे सोपं नाहीये एवढं नक्कीच सांगते, पण अशक्य नाहीये आणि त्याच्यात भरपूर आनंद आहे ते पण सांगते. बरं, आता सरांनी जाहिरातीच्या बद्दल सांगितलं. मी या क्षेत्रातल्या बोलता बोलता सुरुवातीला अनेक संधी सांगितल्या, त्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचंय का? मग मी पुढे वळते. आतापर्यंत जे सेशन झालं ते मला असं वाटतं बऱ्यापैकी एकसुरी झालं. मला तसं अजिबात अपेक्षित नाहीये. जोर तुम्ही बोलणार नाहीये तोवर तुम्ही बोलण्याच्या क्षेत्रासाठी तयारी करून आलेला आहात मानसिक, हे मी समजू शकत नाही, मानू शकत नाही. सो बोला, काय वाटतंय, काय काय ऐकायचंय आज तुम्हाला ते सांगा. तुम्ही बोलल्याशिवाय आता मी बोलणारच नाही. ओके. कोणीच ऐका ना, किती म्हणजे तोडक्या मोडक्या भाषेत कुठल्याही उच्चारामध्ये येऊ देत, काही हरकत नाहीये. कारण मला माहिती आहे अजून व्हॉइस कल्चर आपण त्या क्षेत्राची ओळख करून घेतोय, त्यामुळे त्याचं दडपण मानू नका. जसं जमेल तसं. शंका येणं ही पहिली पायरी आहे की आपण काहीतरी शिकण्यासाठी आलेलो आहोत याची. तर तुम्हाला काही शंकाच नाही याचा अर्थ चवई सर, दे आर ऑल एक्सपर्ट, दे नो एव्हरीथिंग, त्यांना येतंय सगळं, त्यांना या सेशनची गरज नाही, असं आहे का? बोला. बर. वा, छान. सगळ्यात म्हणजे एक बेसिक ही गोष्ट आहे की मुळात आपल्या बोलण्यामध्ये काय त्रुटी आहे हे जाणवणं. तुम्ही तो अभ्यास केलाय की मी खूप फास्ट बोलते, छान आहे. ही पहिली पायरी आहे. आणि आता तुम्ही जसं विचारलं की मॅडम काय केलं पाहिजे, बरोबर आहे. पहिलं तर हे अवलोकन
की माझ्याकडनं थोडंसं फास्ट बोललं जात आहे, याच्यासाठी तुम्ही तुमचाच आवाज रेकॉर्ड करा. खूप सोपं झालंय आता. म्हणजे आम्ही जेव्हा आकाशवाणीत लागलो, बटोळे सर, आम्ही 5 मिनिटात तेव्हा रूपरेषा कंप्लीट व्हावी म्हणून आम्ही घरी कितीदा रेकॉर्ड करायचो की आपलं होतंय का, बोललेलं स्पष्ट येतंय का, घाई तर वाटत नाहीये ना. आणि घरच्यांना ती शिक्षा असायची, अहो ऐका की हे ऐकायला पण योग्य, कारण कोणीतरी मागे लागलंय दंडुका घेऊन आणि मग मी पटापट सांगतेय, तो फील पण नकोय त्याच्यामध्ये. पण ते व्यवस्थित तेवढ्या वेळात होतंय का, रेकॉर्ड करा तुमचं बोलणं. खूप सोपं आहे. आता तुमच्या हातात फोन आहे, तुम्ही एक पॅरेग्राफ निवडा, कुठलाही, साधा पेपरचं असेल, तुमच्या अभ्यासाचं असेल, ते आधी सहज बोला. मग आपण ते कोणाला तरी सांगतोय अशा याच्यात वाचा. बघा कुठे तुम्हाला वाटतंय, आपणच आपलं अवलोकन करायचंय, कुठे वाटतंय की अरे इथे शब्द खूप पटापट आलेत. काही कठीण नाहीये याच्यामध्ये. तुम्हाला त्याच्यासाठी एक वेगळं काही कोणी येऊन सांगणार नाहीये. तुम्ही तुमचं हे शिकू शकता. याच्यातूनच मग तुम्हाला तुमचेच उच्चार कळतील. बघा अगदी साधं जे मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा आकाशवाणीत काम करतो, कोणी बघत नसतं, पण तरीही तुमच्या चेहऱ्यावरचे भाव हे तुमच्या अनाउन्समेंट मध्ये येतात. तुम्ही अगदी साधा, आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे. माझा मूडच नाहीये बिलकुल तुमच्याशी बोलायचं, पण तुम्ही लावलंय रेडिओ तर ऐका. हा त्याच्यामागे पण हेच माझं खूप प्रेम आहे माझ्या कामावर. आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेली आहेत. ऐकूयात चिंतन. फरक जाणवला? हे करून बघा. हे स्वतःला ओळखणं आहे. मग याच्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून पण करू शकता. स्वतःला बघा की मी बोलताना कशी दिसतेय, माझ्या चेहऱ्यावर तो भाव येतोय का. आणि आम्ही ह्याच्यातूनच शिकत आलोय, कारण जिथे तुम्ही दिसत नाही तिथे सुद्धा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला वाटतं आपल्याला कोण बघतंय, पण साधं तुमचं पहिलं वंदे मातरम हा जो शब्द आहे ना, तो सुद्धा तुम्ही इथून बोलताय का इथून बोलताय तो ऐकणाऱ्याला कळतो. कालच मी एक खूप सुंदर ऐकलं धनश्री लेलेंचं, त्या प्रख्यात निवेदिका आहेत, व्याख्याता आहेत रादर. तर त्यांनी मौनावर त्यांचं लेक्चर होतं. तर मौन हे वाणीच्या विरुद्ध आहे ना, मग वाणी मुळात काय तर हे समजून घेऊयात. म्हणून त्यांनी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी याचं एक इतकं सुंदर विश्लेषण केलं होतं. परा म्हणजे जे पोटातून येतं ती परावाणी. मग तुम्ही, आपण म्हणतो ना एखादा किती पोट तिडकीनी बोलतोय, ते काय असतं? पोट तिडकीनी बोलणं म्हणजे काय, त्याची पहिली उत्पत्ती आहे आवाजाची. मग आम्हाला आमच्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा, तेव्हा लियाकत अली सय्यद सर होते, वंदे मातरम 2 याच्यात म्हणून दाखवा असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. म्हणलं 2 याच्यात म्हणायचं म्हणजे? वंदे मातरम, वंदे मातरम, हा आमचा अभ्यास तेव्हाचा, की फक्त या टोन मध्ये आणि त्या टोन मध्ये. कोणालाच ते साध्य झालं नाही. तेव्हा सरांनी सांगितलं की मनापासून पोटातून बोलणं आणि इथून बोलणं. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, फरक आहे. आज माझा आवाज मला पूर्ण साथ देत नाहीये खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला मला सांगायच्या आहेत त्याच्यात. पण याच्यामध्ये तुम्हाला मला जे म्हणायचंय तो भाव लक्षात आला असेल. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःच करा. ठीक आहे? आज तुम्हाला उत्तर मिळालं तुमच्या प्रश्नाचं? स्पीड, त्याच्या मागचा भाव, हे सगळं तुम्ही आपलं आपण स्वतःला ऐका. ते होत नाही, स्वतःला ऐका, त्याच्याने तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. अजून काही शंका? हो, ऑनलाईन पण चॅट बॉक्स मध्ये टाकतील तर मला प्लीज सांगा त्यांच्या काही शंका असतील, किंवा अनम्यूट करून बोला बोला. इंग्लिश व्हॉइस, ओके, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक भाषेचं एक मागणी असते. आता पुन्हा तेच सांगेन की इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, इट डिपेंड्स ऑन फॉर हुम यू वॉन्ट टू वर्क.
because there are so many types of pronunciation, like American English, Indian English, French English. So for whom you are going to work, for whom you are giving your voice, your recordings, anything. So first you need to analyze the demand, and then आणि पुन्हा एकदा तेच सांगेन की इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश प्रोनाउन्सिएशन, जस्ट गो ऑन लिसनिंग अँड लिसनिंग. The better you listen, the better you will be able to deliver. Unless and until you listen good things. So for English, you can go for, there are so many options. You can go for web series, you can go for English movies, you can go for English lectures. So please do listen to good things and then try to deliver it. Unless and until you don't try, if you see, it's not like that ki from the very first day you will be expert. No. मी तर मराठी मीडियमची मुलगी आहे. म्हणजे आता आजकाल आपण बघतो की मुलं अगदी खूप सोपं झालेलं आहे त्यांच्यासाठी तर इंग्लिश. पण मी तेच सांगेन की आणि असं करू नका. Just for that solution, for the person who has asked na ki how to improve your English, माझा जो accent आहे ना, be comfortable with that. Don't try to go for any super high thing की जी तुम्हाला जमणारच नाही. कारण मला आता अमेरिकन accent मला येणार नाहीये, खूप वेळ लागेल तो शिकायला. बट आय एम कम्फर्टेबल विथ माय accent. त्यामुळे जे आहात त्याच्यात परफेक्ट व्हा. Okay, so yeah, basic things. That one more thing. हो, नक्की. आपण आता भाषेच्या संदर्भातलं आता नक्कीच असं होतं की अभ्यासाला सुरुवात करायची म्हणजे काय करू, नक्की काय वाचू, काय ऐकू, बरोबर आहे ना. तर जर शब्द संग्रह, सगळ्यात महत्वाचं, शब्द चाचपडायला लागले नाही पाहिजे. हे नाही व्हायला पाहिजे. हे केव्हा होतं, जेव्हा आपल्या विचारांची गती आणि आपले शब्द याची मॅच होत नाही. विचार खूप सुचतायत पण त्याला योग्य शब्द सुचत नाहीत, तेव्हा भाषा अडखळते. तर त्याच्यासाठी तुम्हाला साधा एक एक्सरसाइज सांगते. एक ज्याला आपण म्हणूया की गृहपाठ. समजा सकारात्मक शब्द, यश, असे शब्दांची यादी विचार करा. सकारात्मक शब्दांची यादी काय असू शकते? एकदा हा विचार डोक्यात आला की त्याचे सापडलेले शब्द लिहून ठेवायचे. मग यश आहे, आनंद आहे, समाधान आहे, प्रगती आहे, उन्नती आहे, भरभराट आहे, भरघोस, अनेक शब्द असे सापडतील की जे सकारात्मक आहे आणि जे चांगल्या गोष्टींचं विशेषण आहे. असंच एक्सरसाइज तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा शब्द संग्रह वाढेल. सगळ्यात महत्वाचं आहे शब्द संग्रह वाढवणं. मग तो फक्त त्याच भाषेतला नाही, पॅरलल चला, हिंदीतलाही शोधा. चांगल्या शब्दांची जुळवणूक फक्त आपल्याच भाषेत आहे का? नाही. मग ते हिंदीमध्ये शोधा, ते इंग्रजीत शोधा, ते बरोबर आपोआप. समजा एखादा विषय घेतला, म्हणजे मी सुद्धा हे करते की नी हे प्रत्यय लावून किती शब्द आहेत, इतके शब्द सापडतात. निस्पृह, निर्गुण, निराकार, अनेक शब्द मग असे सापडत जातात आपल्याला. तर असाच एक्सरसाइज स्वतः शोधा आणि त्याचा शब्द शोधायला लागा. अनेक माध्यम आहेत ज्याच्यावर तुम्हाला हे शब्द सापडतील. ठीक आहे, चला आपण पुढच्या शंकेकडे वळूया. अच्छा, त्याचं मी सांगितलं की ऐका आणि मुळात ज्याला इंग्लिश बोलता येतं त्याच्याशी बोला. हे सगळ्यात महत्वाचं आहे की जो तुमच्यापेक्षा चांगला असेल. ऑलवेज
गो फॉर द बेटरमेंट. म्हणजे एखाद्याला आपल्यापेक्षा ज्याला कमी येते त्याच्या पुढे हा मला तर फारच चांगलं येतंय, हा भाव तिथे काही कामाचा नाही. ऑलवेज सी द बेटर साइड. ज्याला चांगलं येत आहे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा, त्याच्याकडून शिकत राहा. प्रत्येक याच्यातून एक एक वाक्य, एक एक शब्द जरी ऍड होत गेला तरी तुमचे कम्युनिकेशन स्किल वाढतील. आणि सगळ्यात महत्वाचं, स्किल सेट हा नंतर डेव्हलप होतो. फर्स्ट डेव्हलप युअर माइंडसेट. माइंडसेट डेव्हलप आपण स्वतःच करू शकतो. अँड व्हॉट इज माइंडसेट? द विल टू डू इट. दिस शुड बी द माइंडसेट. मग स्किल सेट आपोआप मिळत जातो. त्याला काही फार म्हणजे अशक्य काहीच नाहीये, कष्ट पण नाही पडत खरं तर. आजकाल फार सोपं झालंय. बरं, अजून काही शंका? अच्छा, बापरे. ओके, बरं. आपण आता खरं तर कम्युनिटी रेडिओसाठी आपलं चाललंय, पण मी सांगते तुम्हाला, कारण मी जसं म्हणलं की बोलण्याच्या, मी 1 मिनिट पाणी घेते फक्त. खाली स्टीलचा थर्मस. सूत्रसंचालन म्हणजे जर त्यांना लाईव्ह अपेक्षित असेल की श्रोत्यांसमोरचं, तर हा एक खूप मोठा विषय आहे. आणि सूत्रसंचालन हे तंत्र कमी आणि कला जास्त आहे. त्याच्यात तंत्र आहेच, पण जसं कुठल्याही कलेचं प्रयोजन हे आनंदासाठी असतं, कुठल्याही कलेचं, मग ते गायन असो, वादन असो, नर्तन असो, तसंच सूत्रसंचालन ही एक कला आहे आणि त्याचं प्रयोजन हे आनंदासाठी आहे. म्हणजे समोरच्यांना त्यापासून आनंद देणं हे पहिलं प्रयोजन आहे त्याचं. कुठल्या गोष्टीनी म्हणजे आनंद आपण देऊ शकतो? जेव्हा तो व्यक्ती त्या गोष्टीचा स्वतः आनंद घेत असतो तेव्हा. स्वांत सुखाय जेव्हा असतं तेव्हाच ती गोष्ट समोरच्या पर्यंतही आनंद पोहोचवू शकते. जसा एक प्रज्वलित दीपच फक्त समोरचा दीप चेतवू शकतो, तसा आनंद हा संसर्गजन्य आहे. तुम्ही स्वतः आनंदी असाल तरच तुम्ही समोरच्याला आनंदी करू शकता. त्यामुळे सूत्रसंचालन प्रभावी करण्याचं सगळ्यात पहिलं हे सूत्र आहे की तुम्ही ते करताना तुम्ही आनंदी आणि उत्साही असलं पाहिजे. मी जसं सुरुवातीला म्हणलं होतं तसं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक या तिन्ही पातळ्यांवरची तुमची सुदृढता त्याच्यासाठी आवश्यक आहे. शारीरिक पातळी याच्यासाठी की आम्ही कधी कधी 4-4, 5-5 तास सलग उभं राहून काम करतो, किंवा सलग 3 ते 4 तास मांडी घालून स्टेजवर, मग ते कडक स्टेज असतं, कधी त्याला गादी असेल नसेल काही सांगता येत नाही, अशा स्टेजवर सलग 3-4 तास न हलता मांडी ठोकून काम करायला लागतं. शास्त्रीय संगीताच्या जेव्हा बैठकी होतात, गाण्यांच्या जेव्हा मैफिली असतात, दिवाळी पहाट सारख्या, तर या बसून करण्याचे कार्यक्रम असतात ते. तिथे तुमची शारीरिक क्षमतेचा कस लागतोच लागतो. आणि हे सगळं करत असताना जरी तुम्हाला काही वेदना होत असतील, काही होत असेल, ते इथे कुठेही दिसता कामा नये. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे बोलण्याचं क्षेत्र, या आकाशवाणीच्या बाबतीत बोलायचं तर जेव्हा आम्ही फेडर ऑन करतो, हा रंगमंचच आहे, तिथे तुम्हाला तुमचं सगळं विसरून जावं लागतं. मे बी तुमच्या आयुष्यात आदल्या दिवशी काही झालेलं असेल, मे बी त्या क्षणी तुम्हाला काही त्रास होत असेल, काही असेल, पण ती बांधिलकी ऐकणाऱ्यांशी आहे. तुमची देणं कोणाला आहे तर त्या ऐकणाऱ्यांशी आहे. त्यामुळे तिथे तुम्ही तुमचं सगळं विसरून, तो एक अभिनयच असतो, तो सुरू करावा लागतो तुम्हाला. त्यामुळे ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ होता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे सूत्रसंचालन जर प्रभावी करायचं असेल तर शेवटी म्हणण्यापेक्षा महत्वाचा एक मुद्दा असा आहे की ते तुमच्या स्वतःच्या स्किल्सवर अवलंबून आहे. कुणीही, कुठलाही सूत्रसंचालक तुम्हाला प्रभावी असं ट्रेनिंग देऊन सूत्रसंचालक बनवू शकत नाही. ते तुमचं स्वतःचं असायला लागतं. अनेक गोष्टी आहेत, जसं मी म्हणलं की अभिनय, शारीरिक पातळी झाली, मानसिक पातळी एक अशी आहे की तुम्हाला ती जे श्रोते आहेत समोरचे
त्यांना तुम्हाला हे जाणवून द्यायचं नाहीये की मला हा कार्यक्रम करायचा नव्हता आणि आता तो बळच माझ्याकडे आलाय, किंवा हे माझं क्षेत्र नाहीच आहे, मला समजा क्रीडाविषयक काही कार्यक्रम करायचा आहे, माझं त्या बाबतीत ज्ञानच नाहीये, त्यामुळे माझी काही इच्छा नव्हती. पण नाही, माझी मानसिकता ती मला श्रोतांसमोर, प्रेक्षकांसमोर ती प्रदर्शित नाही झाली पाहिजे. मला तिथे बेस्टच द्यायचं आहे. आणि बौद्धिक पातळी काय असते, तर तुमचा प्रवाही अभ्यास, तुमचा एक एक शब्द तिथे येणारा, म्हणजे 10 शब्द वारंवार बोलण्यापेक्षा तुम्ही 2 शब्दात काही गोष्टी मांडू शकता, ती झाली तुमची बौद्धिक पातळी. या तिन्ही पातळ्यांचं दृश्य परिणाम थेट समोर बसणाऱ्यांवर होत असतो. तर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक व्हायचं असेल तर चांगला आवाज, आवाजाच्या चढ उतार, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं समोरच्यांशी होणारा आय कॉन्टॅक्ट. कारण तुम्हाला तिथे लगेच प्रतिक्रिया येते समोरच्या बसलेल्यांकडनं, ती घेत तुम्हाला पुढे जायचंय, ते जमलं पाहिजे. आणि एक महत्वाचं सूत्र सांगते. असं म्हणलं जातं की सूत्रसंचालक हा हारातल्या दोऱ्यासारखा असतो. खूप जण सांगतात हे उदाहरण, तुम्ही पण ऐकलं असेल सर. म्हणजे काय हो, मी माझ्या परीने त्याचा अर्थ असा घेते की एक तर बांधणी करणारा, बरोबर आहे, म्हणजे सगळे दोऱ्या फुलं जे काय असेल मोती ते धरून ठेवणारा, हा पहिला अर्थ झाला. दुसरा अर्थ असा झाला की जर सूत्रसंचालकानं खूप जास्त जागा घेतली तर काय होतं की मध्ये मध्ये दोरा दिसतो, फुलं बाजूला होऊन, ते नाही दिसलं पाहिजे. तर मध्ये दोरा दिसला तर हार वाईट दिसतो की नाही, एकसंग दिसत नाही, ते तसं नसावं. तिसरा एक बाब आहे, 5 रुपयाच्या हारामध्ये जो दोरा आहे, 5 रुपयाची फुलं एकत्र बांधण्यासाठी, आणि तेच 100 गुलाबाची फुलं एकत्र बांधण्यासाठीचा पण दोराच आहे की नाही. पण 5 रुपयाची फुलं एकत्र बांधून धरण्यासाठी त्या दोऱ्याची क्षमता आणि 100 गुलाबाची फुलं एकत्र धरून ठेवण्यासाठीच्या दोऱ्याची क्षमता, याच्यात फरक आहे की नाही. म्हणजे तिथे त्या सूत्रसंचालकानं कार्यक्रमाची मागणी, पातळी, दर्जा ओळखून आपली क्षमता लावायची असते, बरोबर आहे ना. तिथे 5 रुपयावाल्या हारातला दोरा तिथे चालणार आहे का, तिथे फुलं गळून पडतील, ती धरलीच जाणार नाहीत. म्हणजे ही क्षमता, म्हणजे दोराच आहे पण त्याची क्षमता त्यांनी स्वतःनी ठरवायची असते की मला कुठे किती क्षमतेनं माझं काम निभावायचं आहे. कुठलंच व्यासपीठ हे सूत्रसंचालकाचं कधीच नसतं, ही पक्की खोंगाट बांधून ठेवायची. कुठलंच व्यासपीठ अँकरला ऐकायला लोक आलेले नसतात, एकतर ते गायकाला ऐकायला आलेले असतात किंवा व्याख्यात्याला ऐकायला आलेले असतात. पण या सगळ्या बांधणीमधून कार्यक्रम संपल्यानंतर जर सूत्रसंचालक लक्षात राहिला तर ते त्याचं कसब आहे. त्याला दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी आपला रोल किती क्षमतेनं निभावलाय हे लक्षात राहिलं तर ते त्याचं ती खरी पोचपावती, आणि तो खरा सूत्रसंचालक, प्रभावी, असं मला म्हणता येईल. पहिला प्रश्न आहे त्यांचा, आरजेचं परीक्षा हो असते ना. सगळ्यात महत्वाचं असते आवाजाची चाचणी, ऑडिशन, तिथं तुम्हाला पास व्हावीच लागते. आणि ती त्या त्या लेवलवर अवलंबून असते की कोणत्या केंद्राची कशी असेल. आता आकाशवाणीसाठी म्हणाल तर आम्हाला 4ही भाषांमध्ये आमची चाचणी होते. म्हणजे मराठी तर मुख्य आहे, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत उच्चारण सुद्धा बघितलं जातं. आणि मग त्याच्यातून आवाजाची चाचणी होते. आणि ही एकदाच नाही होत बरं का, म्हणजे आमच्याकडे दरवर्षी आम्हाला ही चाचणी देऊन आपण त्याच्यासाठी किती फिट आहोत, जसं ड्रायव्हरला डोळ्यांची चाचणी द्यावीच लागते, तसं आहे की आवाजाच्या क्षेत्रात एकदा निवड झाली की तुम्ही कायमस्वरूपी करतच राहाल असं नसतं. तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते, त्याची तपासणी, चाचणी होत राहते. आणि दुसरा प्रश्न होता त्यांचा की त्याच्यासाठी सेन्स ऑफ ह्युमर. ओके ओके, नाही, तो असा सांगून वगैरे काही होत नसतो, ते उपजत असतं आणि ते वेळेनुसार असतं. तो प्रत्येक कार्यक्रमाची ती मागणी असते असं पण नाहीये, पण जिथे गरज असेल तिथे तुम्हाला स्वतःलाच ते ओळखून, अर्थात मी जसं म्हणलं की ही कला आहे, या तांत्रिक बाबी नाहीत, ह्या काय ज्या निवड हे करायची आहे, डेव्हलप करायची आहे, ती कला आहे, ती तुम्हीच करू शकता. असं कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही की सेन्स ऑफ ह्युमर कसा डेव्हलप कराल, ती तुम्हाला शेवटी ती बौद्धिक
क्षमता आहे ती. म्हणजे उत्तम विनोद बुद्धी हे उत्तम बुद्धिमत्तेचं लक्षण आहे खरं तर. त्याच्यामुळे ते त्याच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं जाधव सर आपणही हा सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवाल? आता मी कसा वाढवला हे मला शब्दात नाही सांगता येणार खरं तर. पण हेच आहे की आधी काय करा, आरशासमोर उभं राहून करा प्रेझेंटेशन. मग घरातल्याच माणसांसमोर करा. आणि ते थोडंसं असं ठेवा की त्यांना म्हणा चुकलं तर सांगा. लाडे लाडे सगळ्याच गोष्टीचं कौतुक करणारे नको समोर बसलेले. त्यांनी थोडंसं एक क्रिटिसाइज पण करायला पाहिजे. आणि मग असं ज्या ज्या संधी येतील ना त्या छोट्या छोट्या याच्या समोर घेत घेतच कॉन्फिडन्स वाढेल. आणि मुळात मी जसं म्हणलं माइंडसेट सगळ्यात महत्वाचं की मला आता हे चांगलंच करायचंय. हे एकदा केलं ना तयार, मनाची तयारी, की कॉन्फिडन्स येतो, आपोआप येतो. आणि ज्या कुठल्या श्रद्धेला मानत असाल त्या श्रद्धेच्या चरणी हे करून सुरुवात करायची. होऊ शकते. नाही अशा वेळी तर काहीच नाही. म्हणजे याच्या पूर्वीच करायला पाहिजे जे काही करायचं ते. अभ्यासोनी प्रकटावे हे तर आहेच की कुठलीही गोष्ट लाईटली नका घेऊ. म्हणजे लता दिदींचंच उदाहरण आपण त्यांचे ताईंच्या दिदींचे किती इंटरव्ह्यूज आपण वाचले ऐकले. एका याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या वाट्याला आलेलं कुठलंही गाणं हे माझ्या करिअरचं पहिलं गाणं आहे असं समजून मी त्याची तयारी करत होते. आता द ग्रेट लता दिदींनी असं म्हणावं आपण तर कुठेच नाही. त्याच्यामुळे कधीच असं गृहीत नाही धरायचं की हे मला येईलच आणि मी वेळ निभावून देईल. अभ्यासूनच कुठल्याही गोष्टीची पूर्वतयारी तुमच्या मनामध्ये असलीच पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स कुठेही तुमचा विनाशच करणार आहे. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कधीच जायचं नाही. कॉन्फिडन्स, फक्त कॉन्फिडन्स. मग ठीक आहे तिथे एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो. आता तो आमचाही होऊ शकतो कधी कधी. स्लिप ऑफ टंग होऊ शकते किंवा कधी कधी आपण विचार एक करत असतो आणि असं होऊ शकतं. तर माणूस आहे शेवटी. टू आर इज ह्युमन. त्यामुळे चुका होत राहणार. फक्त त्याच करू नका जे आम्ही शिकलो. नवीन चुका करा, नवीन शिकायला मिळतं. फक्त चुका अशा हा चुका केल्या तर त्या रेक्टिफाय पण करता आल्या पाहिजे ऑन द स्पॉट. याचं एक उदाहरण छोटस फक्त सांगते. बटोळे सर एकदा मिलिंद जोशी म्हणून आपलं साहित्य परिषदेचे पुण्याचे. तर एक साहित्य परिषदेचा कार्यक्रम सुरू होता. बक्षीस समारंभ होता कवींना असा. तर ते त्याच्या पाहुणे म्हणून होते. आता काय होतं की अशा वेळेस आमच्या पुढे 8-8, 10-10 पानी त्यांचा बायोडाटा येतो इंग्लिशमध्ये असा वगैरे की बायोडाटा द्या, परिचय द्या म्हणलं की ते नेट प्रिंट मारून आमच्याकडे सोडून देतात. आणि मग बराचसा वेळ खूप कमी असतो की त्याच्यातनं जस्ट मोजके 4-5 वाक्यांमध्ये काय सांगायचं. तर त्यांच्या परिचयामध्ये मी बोलून गेले की ते उत्तम कवी आहेत असं. ते कवी नाही आहेत खरं तर. आणि मग ते बोलायला उठले. ते म्हणाले मला आजच कळलं की मी कवी आहे. झालं म्हणलं ओके ठीक आहे. मग झालं त्यांचं बोलून झालं. उत्तम वक्ते आहेत, खूप सुंदर बोलतात. मग आता बॉल माझ्या कोर्टात होता ना की माझी चूक माझ्या पदरात आली होती की मी कवी त्यांची ओळख द्यायची नव्हती. मग जेव्हा त्याला उत्तर द्यायला वेळ आली तर मी म्हणलं की मिलिंद सर तुम्ही असं म्हणता की तुम्ही कवी नाही आहात. पण बघा इथे बसलेले प्रत्येक माझ्याशी सहमत असेल की गेली अर्धा पाऊण तास तुम्ही जे गद्यमय भाषण केलं ते कुठल्या पद्यापेक्षा कमी आनंददायक नव्हतं. तर या अर्थानं आम्ही तुम्हाला कवी म्हणतो. म्हणाले वा छान. म्हणजे चूक झाली तरी पण ती. पण मग हे प्रत्येक वेळी साध्य नाही होत. हे प्रत्येक वेळी तुम्हाला त्यातला प्रतिउत्तर परतवार करता येईलच असंही नाही. मी जस्ट एक गंमत म्हणून उदाहरण सांगितलं. असं प्रत्येक वेळी डेअरिंग करायचं नाही. तर त्यामुळे अभ्यास करूनच जे काही असेल ते करायचं आहे. ठीक आहे. गायन एक मिनिट तुम्ही परिचय करून दिला की शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास तो माझा बोलण्याचा आहे.
मी गात नाही, एवढा अन्याय मी श्रोत्यांवर करत नाही. अजून तरी मी गाण्यामध्ये मी शिरलेलीच नाहीये. कारण कसं असतं की तुम्ही पिरॅमिड पाहिलं असेल ना. हं? त्याला अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असं असतं. पण जर मास्टर व्हायचं असेल ऑन द टॉप, तर तुम्ही एकात कशात तरी मास्टरी असायला पाहिजे. तर मला ती असं वाटतं की गाण्यापेक्षाही मला बोलण्यात जास्त आनंद पण आहे आणि ते जास्त चांगलं साधतं असं वाटतं. म्हणून मी तुटका मुटका गाण्याचाही प्रयत्न केला नाही. मी गाते माझ्या आनंदासाठी. ती इतरांना कितपत हे असतं मला माहिती नाही. पण मी कधीच गाण्याच्या या क्षेत्रामध्ये मी आलेली नाहीये. पण मी गायन क्षेत्रातल्या सगळ्या म्हणजे खूप मान्यवरांसोबत मला काम करायची संधी मिळाली. म्हणजे पंडित अजय पोहनकर, मंजुषाताई, मंजुषा पाटील, शौनक अभिषेकी, आनंद भाटे सर, अनेक दिग्गजांच्या मैफिली मला बसून निवेदन करण्याची संधी आली. आणि पवन नाईक सरांचे मी खूप कार्यक्रम केलेले आहेत आणि त्यांनी मला संगीताबद्दल काय बोलावं, कारण हे बघा प्रत्येक विषयाची एक भाषा असते, प्रत्येक विषयाची भाषा असते. जसं कम्प्युटरची एक भाषा आहे, तसं प्रत्येक विषयाची त्या भाषेतच तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये बोलावं लागतं, त्या शब्दांमध्ये. त्यामुळे माझं बोला म्हणलं तर मी संगीत विषयावर खूप बोलू शकेन, पण गाण्याची झलक अजिबातच नाही. धन्यवाद. बापरे. निवेदनाची झलक. नाही, आता एखाद्या कार्यक्रमाची म्हणण्यापेक्षा मग मी एखादा असा, बरं ठीक आहे. संगीत तसे अनेक किस्से आहेत, पण संगीत मैफिली जेव्हा मी निवेदन करते, तुम्ही पण बघत असाल की एकाच व्यासपीठावर मुख्य गायक असतात, सहगायक असतात, चर्मवाद्य असतात, जे तालवाद्य ज्याला आपण म्हणतो, तंतुवाद्य असतात, हं? सुशीर वाद्य असतात, ज्याला कंठवाद्य म्हणतो आपण, म्हणजे बासरी सारखे वगैरे असे. तर असे सगळ्या वाद्यांचा एकत्रित मेळ मैफिलीमध्ये असतो. तर मला एक गोष्ट खूप एकदा अशी घडली की एक वाद्य लावत होतो आम्ही, त्याच्यामध्ये जरा वेळ गेला. पण तरीही लोक छान बसून होते, बघत होते काय चाललंय यांचं. मग तो जो वेळ गेला त्याच्यानंतर मग मी त्यांना असं म्हणलं की आज आपण बघता आहात की म्हणजे कुठल्याही मैफिलीमध्ये सगळ्या प्रकारची वाद्य असतात समोर, पण जो मुख्य गायक असतो त्याचा कान बरोबर असतो की कुठलं वाद्य त्या सुरात नाहीये. म्हणजे मुख्य गायकाला हे भान नेहमी ठेवावं लागतं की तबला उतरलाय किंवा तानपुरा नीट लागलेला नाहीये, सतारीचे बोल नीट येत नाहीयेत. त्यामुळे मुख्य गायकाला हे भान नेहमी ठेवावं लागतं आणि त्याला ते भान असतं, म्हणूनच तो तिकडे लक्ष देतो आणि मग तेवढा वेळ देऊन आपण ते वाद्य सुरात करून घेतो आणि मग पुन्हा मैफिल सुरू होते. हीच भूमिका असायला पाहिजे प्रत्येक कुटुंब प्रमुखाची. प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असतात, वेगवेगळ्या तऱ्हेची, वेगवेगळ्या स्वभावाची. बरोबर ना? प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. पण जो कुटुंब प्रमुख असतो त्याला नेहमी हे भान असायला पाहिजे की कोण कोणत्या जातकुळीचं आहे. एखादं वाद्य जेव्हा बेसूर वाजतं तेव्हा वाद्य खराब असतं का, वाईट असतं का? नाही. काही कारणानं ते बेसूर झालेलं असतं. मग ते सुरात घ्यायला थोडासा वेळ द्यावा लागतो. एकदा ते सुरात आलं की पुन्हा ते सगळ्यांच्या सुरात सूर घालूनच मिसळून बाहेर येणार आहे. कुटुंबाचं तसंच आहे. एखादी व्यक्ती काही कारणानं चुकीचं वागतीये, कुटुंब प्रमुखाने ते समजून त्याला सुरात येण्यासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि मग चार भिंतींच्या बाहेर आपल्या कुटुंबाचं नेहमी सुरेल गाणंच पोचलं पाहिजे. ते बेसूर कुठेही उमटता कामा नये. तर हे मैफिल बघताना प्रत्येकाने हे जर आत्मसात केलं तर काहीतरी एक छान आपण घेऊन जाऊ शकतो ते ऐकता ऐकता. तर हे मला असं वाटतं, एक तुम्ही सगळेजण कुटुंबातलेच आहात म्हणून हे सांगावं असं वाटलं. ठीक आहे, धन्यवाद. प्रश्न आहे का? या ना सर, आपण एकत्रित बोलूया. मला वाटतं याबद्दल आपण बोललोय तसं बऱ्यापैकी, की एकतर उच्चारणासाठी खूप चांगलं ऐका. मग तसं इंग्लिशसाठी म्हणलं मी, तसं संस्कृतसाठी पण आहे. आधी ऐका, कारण नुसतं वाचून आपल्याला कळणार नाही. चांगलं ऐका आणि ते बोलण्याचा प्रयत्न करा त्या पद्धतीने. आणि मग पुन्हा तेच आहे की आरशासमोर करा, फोटो काढा. आता सेल्फी तर इतके काढतो आपण,
हो की नाही. पण मग हे सेल्फ व्हिडिओ पण करा, जेणेकरून, आणि आरजेसचं ट्रेनिंग असतं. एकदा आपला कम्युनिटी रेडिओ सुरू झाला की आपण ते ट्रेनिंग घेऊयातच, की चेहऱ्याचे हावभाव कसे असावेत, कुठल्या अनाउन्समेंटला, न्यूज रिडिंगसाठी स्पेशली जे मला तुम्ही आज याच्यासाठी सांगितलंय, तर ते पण आपण बोलू. तो एक ट्रेनिंगचा भाग आहे. दॅट इज ऑल टेक्निकल ट्रेनिंग, की मशीन्स हँडलिंग, आणि मग त्या साइड बाय साइड आपण आपले हावभाव किंवा हे कसं असावे. तर तो एकदा या प्रवाहात आलात ना की ते तुम्ही शिकत जाल आपोआप. ठीक आहे. आपण जाधव सरांकडनं खूप सारा अनुभवाचा ठेवा आहे, तर मॅडम एक प्रश्न होता तुम्हाला. हा बोला. कृषी महाविद्यालय पुण्यामधून बोलतेय मॅडम, पल्लवी सूर्यवंशी. मॅडम बोला. मला हे विचारायचं होतं की बऱ्याच वेळेस लेक्चर घेताना एक तासांची जेव्हा आम्ही लेक्चर घेतो तेव्हा बऱ्याच वेळेस स्वाभाविकपणे आमचा आवाज खूप वाढतो, ताणला जातो आणि मग त्या तासाभरानंतर आमच्यात कसलीच एनर्जी उरत नाही, एनर्जी ड्रेन होते पूर्णतः. हो बरोबर आहे. तुमचा रेग्युलर आवाज म्हणजे कायम असाच ठेवण्यासाठी तुम्ही पण म्हटलं तुम्हाला दरवर्षी ऑडिशन देऊन चेक करावं लागतं, तर ते आवाजातलं सातत्य राहावं किंवा त्यातला गोडवा किंवा जो काही आहे तो टिकून राहण्यासाठी काय करायला हवं किंवा तुम्ही काय करता? अच्छा, वा. बरोबर आहे. बोलण्याच्या क्षेत्रामध्ये जेवढी जण काम करतात त्यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. प्रश्न पडतो म्हणण्यापेक्षा हा त्रास होतो, की सातत्यानं बोलल्यानं. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तुमचा जो नॉर्मल टोन आहे त्यात जर बोललात कायम तर तुम्हाला त्रास होणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपण ओढून ताणून एखादा वेगळा टोन किंवा एखाद्या वेगळ्या पिच मध्ये जर सतत बोललो तर त्याचा त्रास होईल. त्यामुळे तुम्ही कायमच जर, आता समजा हा माझा नॉर्मल टोन आहे, पण मी जर नेहमी याच आवाजात बोलायचं ठरवलं आणि मी याच आवाजात सगळे लेक्चर्स देणार आहे, तर नक्कीच 2 तासांनी माझा आवाज कामातून गेलेला असेल. त्याच्यामुळे तुमची कम्फर्टेबल लेवल काय आहे आवाजाची ती पहिल्यांदा शोधा, की ज्या याच्यामध्ये मी किती तासंतास बोलले तरी त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, गरम पाणी. आता सुद्धा माझ्याकडे थर्मासमध्ये गरम पाणी आहे, ज्याच्यानी तुम्हाला लगेचच, म्हणजे आता हे कोरोना आला नाही त्याच्यासाठी नाही, तर मी खूप आधीपासून, जेव्हापासून मी आवाजाच्या क्षेत्रात आहे तेव्हापासून मी सतत, निदान जेव्हा बोलतो तेव्हा तरी. तिसरी एक गोष्ट म्हणजे आता ह्या माझ्या मी स्वतः केलेल्या थेरपीज आहेत म्हणून सांगते, बारीकसा मिठाचा खडा तुम्ही तोंडात ठेवू शकता, ज्याच्यानी सतत लाळ तयार होत राहील. तुमचा आवाज केव्हा खराब होतो, जेव्हा तुमचा घसा कोरडा पडतो आणि घशावर ओरखडे उमटतात. घसा कोरडा पडू नये म्हणून पहिलं काळजी घ्या. त्याच्यासाठी तुम्ही बारीकसा मिठाचा खडा तोंडात जर ठेवलात तर त्याच्याने सतत सलायव्हेशन होत राहील, लाळ निर्माण होत राहील, आणि समजा कारण पाणी प्यायला परत परत वेळ मिळत नसला तरी त्याच्याने फरक पडू शकतो. हे करा. जाणीवपूर्वक मौन दिवसातून काही वेळ, की नाहीच बोलायचं कुठल्याच पद्धतीने, मग ते ऑनलाईन पण नाही, ऑफलाईन पण नाही, समोर पण नाही. शांत घशाला एक आराम देणं तेही महत्वाचं आहे. तर या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्याने बाकी मग म्हणतात की योगा करा वगैरे, पण मी तेवढं करत नाही त्या गोष्टी. पण हे मात्र एवढं तरी मी नक्कीच करते, आणि कुठली रिस्क नाही घ्यायची. थोडं जरी आवाजाला काही वाटलं की आपल्याला सर्दी होणार आहे का, गो फॉर मेडिसिन. अंगावर काढू नका, कारण त्याचा मी जसं म्हणलं की कुठलाही थेट परिणाम आवाजावर होतो. तर मला जेव्हा परवा असं जाणवलं की आपल्याला कदाचित सर्दी होईल, लोक म्हणतात की कशाला जायचं दवाखान्यात, पण मी ती रिस्क घेत नाही. आपण ट्रस्टेड तुमचे जे काही कोणी डॉक्टर्स असतील, प्रॉपर एक सपोर्ट तो ठेवा, कारण अंगावर काढणं हे चुकीचं आहे. आवाजाच्या बाबतीत तर नक्कीच चुकीचं आहे. ठीक आहे. मला असं वाटतं तुमचं समाधान झालं असेल. येस मॅडम, थँक्यू सो मच. येस, जाधव सर प्लीज कंटिन्यू. मित्रांनो, छान वाटलं की नाही? वीणा दिघे मॅडमचं जे संवाद आहे, समोरच्याला अट्रॅक्ट करणं, समोरच्याला आपल्यावर खिळवून ठेवणं, हीच तर संवादाची शैली आहे.
आणि म्हणूनच त्या उत्तम सूत्रसंचालक देखील बनलेले आहेत. आपल्या लक्षात आलं असेल कसा त्यांचा वावर होता, किती सहजता होती. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आपण हे सगळं ऑब्झर्वेशन मधनं, निरीक्षणामधनच हे करत असतो. आपल्या अवतीभोवतील माणसं जी असतात ती वेगवेगळ्या स्वभावाची असतात, त्यांच्या वेगळ्या लकबी असतात, वेगळी ढब असते, आवाजामधला त्यांचा वेगवेगळेपणा आपल्याला जाणवत असतो. हे सगळं आपण निरीक्षणातनं शिकायचंय आणि मग आपल्याला त्यातनं घडायचंय. तर ते सूत्रसंचालनाच्या बाबतीत मॅडमकडनं आपल्यापर्यंत पोहोचलेलंच आहे. आणि म्हणूनच शास्त्रीय मैफिली असतील त्या अशा अशा रंगतदार बहारदार करतात की मी पण पाहिलेले आहे. म्हणजे काही व्हिडिओ पण पाहिले त्यांचे किंवा काही प्रत्यक्ष पण पाहिले. पण आकाशवाणी जे कम्युनिटी रेडिओ केंद्राशी बोलायचं झालं तर इथं थोडंसं वेगळेपण आहे. इथं तुम्हाला प्रत्यक्ष असंख्य माणसांचा, प्रेक्षकांचा सामना करावा लागतो. पण इथं मात्र तुमच्या समोर हार्डली एखादा टॉकर असतो, ज्याची आपण मुलाखत घेणार आहोत तो असतो. आणि मग आपल्याला त्याच्याकडनं बऱ्याचशा माहिती काढून घ्यायच्या असतात. म्हणजे ही एक मुलाखत असते. मुलाखत घेताना तो कोणत्या विषयावर बोलणार आहे त्याला अनुसरून आपल्या मनामध्ये काही प्रश्न तयार व्हायला पाहिजेत. मला आठवतंय, आणि मला खरंच आठवतंय, डॉक्टर चवई सर, त्यांची एक मुलाखत घेतली होती. मी अगदी ज्यावेळी मी आकाशवाणीमध्ये निवेदक होतो, निवेदकाचं मला आमचे देशपांडे साहेब होते, त्यांनी मला शेती इकडं ओढलं, म्हणजे इकडचा भाग सांभाळ म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. आणि त्याच दरम्यान माझं येणं इथं झालं होतं. डॉक्टर चवई साहेब भेटले. चवई साहेब म्हणजे अत्यंत उत्साही, म्हणजे जी एनर्जी असते, ऊर्जा असते ती पाहावी त्यांच्याकडे. असं थकल्यासारखे दिसणार नाहीत, सतत धावपळ, हे करूया ते करूया, हा जो उत्साह. आणि मग मला त्यांना पाहून असं वाटलं की यस, ही एक छान व्यक्ती. तर मग त्यांच्या समोर एक कशावर मुलाखत घ्यायची, तर ते एक्सटेन्शनचं काम करतात, जे विस्तार कार्य. हे खूप महत्वाचं आहे. विद्यापीठामध्ये जे संशोधन होतंय ते इतरत्र पोहोचावं, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, बांधापर्यंत पोहोचावं, त्याचा लाभ व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. पण मग हे करण्यासाठी विस्तार कक्ष जो आहे तो काहीतरी वेगळे प्रयत्न करत असतो, मुलाखतीच्या माध्यमातून समोर येत असतो. वेगळ्या घडीपत्रिका हे एक माध्यम होतं. घडीपत्रिका तुम्हाला माहित आहे की नाही माहित? घडीपत्रिका कोणाला माहित आहे? आपल्यापैकी कोण सांगेल घडीपत्रिका? फोल्डर म्हणजे एक छोटस आपण जे ब्राउशर म्हणतो, आहे की नाही? ब्राउशर म्हणजे एक आपण, तर ते आता हे खूप मागं पडत चाललंय. आता टेक्निक सुधारत चाललंय, म्हणून घडीपत्रिकेचं तुमच्या दृष्टीनं महत्व नसेल, पण ज्यावेळी ती 15 वर्षापूर्वी कधी मुलाखत घेतली असेल तर ते चवई साहेब होतं. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि मला माझ्या दृष्टीनं ते तर त्याच्यामध्ये कामच करत होते, त्यांना तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचंच होतं. पण मग त्यांनी ज्या उत्साहानं सांगितलं, ती एनर्जी, तो जोम, ती शेतकऱ्यांना पण भावली आणि माझ्याही ती स्मरणात राहिली, जशी आज चवई साहेबांच्या पण स्मरणात आहे. घडीपत्रिकेचं महत्व काय नाही, शेतकऱ्यांसाठी अगदी ठराविक असे मुद्दे दिलेले असतात. एखादं क्रॉप पॅटर्न असेल, त्याच्या बाबतीतलं एखादं चित्र असतं समोर आणि ठळक हायलाइटेड असे ते मुद्दे मांडलेले असतात. ठळक ठळक मुद्दे, म्हणजे जे आपण एरवी खूप पाल्हाळ लावून, खूप मोठं दीर्घ करून सांगत असतो, ते अगदी ऍट अ ग्लान्स आपल्याला त्या गोष्टी सहजासहजी समजून जातात. आणि त्याचं महत्व या विस्तार विभागाला होतं. आणि म्हणून घडीपत्रिका ही एक संकल्पना त्यावेळी राबवली जायची. आता थोडीशी कमी झाली असेल. फोल्डर साहेब म्हटले तर या पद्धतीने ते चालतं. तर हे झालं. आपण ज्यावेळी समोरासमोर बोलतो, श्रोत्यांसमोर बोलतो, त्यामध्ये त्याच्यामध्ये कशी भिन्नता आहे, वेगळेपण आहे, हे लक्षात आलं असेल. तर हेच आपल्याला शिकायचंय. आता आपण काहीतरी, मला वाटतंय बोर तर होत नाही ना? कारण काय, इतक्या वेळ जो संवाद चाललाय तो वीणा दिघे मॅडमनी अत्यंत उत्कृष्टपणे खुलवलं नाही आहे ना. मी पण त्यातला एक श्रोताच होतो, प्रेक्षक होतो, पाहत होतो. समोरचे सर्वजण पाहतायत, लाईव्ह मंडळी पण पाहतायत. तर आता जाहिरातीकडे वळूया. थोडस जाहिरात करताना हे जे आपण बोललो की आपण क्रियापदे नको, आपल्या अवतीभोवतीचा परिसर आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला थोडंसं ज्ञान पाहिजे. मग ते वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, चॅनल्सच्या माध्यमातून असेल, हे आपल्याला अपडेट राहावंच लागतं की आपल्या अवतीभोवती काय घडतंय, त्यानुसार आपल्याला जाहिरातीवर पण इम्पॅक्ट होत असतो. मग शेतकऱ्यांच्या संदर्भातली जाहिरात आहे तर त्यावेळी आपला टोन थोडासा ग्रामीण लागला पाहिजे, असं आपण पाहतो. पण आजकालचे शेतकरी एवढे पण ग्रामीण नाही राहिले की अगदीच ते तशा पद्धतीने बोलणं, ते त्यांनाही आता म्हणजे डिवचल्यासारखं होतं, चिडवल्यासारखं होतं. पण तरी देखील आपले जे शेतकरी बांधव आहेत
ते खरोखर ग्रामीण भागातनं ज्यावेळी येतात तर त्यांच्यासाठी त्यावेळी एका वेगळ्या टोन मध्ये आपण ती जाहिरात लिहिता आली पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली पाहिजे, मग तो आवाज तशा पद्धतीने आला पाहिजे. आम्ही बऱ्याचशा जाहिराती केलेल्या आहेत. आता जाहिरातीची जर क्षेत्र म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता हॉस्पिटल हे क्षेत्र आहे, शिक्षण हे क्षेत्र आहे, सॉरी, तर या माध्यमातून आपल्याला त्या जाहिराती पोहोचवायच्या असतात. डॉक्टर्स मंडळी असतात बरेचसे, आपल्याला कॉल करतात, हा आवाज कोणाचा आहे, ती जाहिरात ऐकली, आता त्याच पद्धतीने आपल्याला बनवायची. त्यांच्याजवळ काही मुद्दे नसतात, त्यांनी ठराविक आपल्यापर्यंत त्रोटक माहिती दिलेली असते, तीच आपण खुलवून रंगवून सांगायची असते. एखादा शेतकरी बांधव आहे, त्याचं काही ऍग्रीच्या संदर्भातलं काही युनिट आहे, काही रोपांची निर्मिती आहे, तर तो आपल्यापर्यंत पोहोचतो की आपल्याला ते तुमचं ती जाहिरात ऐकली आणि मी आकाशवाणीतनं नंबर घेतलाय आणि मग आता त्याच्या संदर्भात आपल्याला ते करायचं. मग ते आपल्याला त्यांच्या टोन मध्ये सांगता आलं पाहिजे. जसं की मी आता एक माझी जाहिरात रेडिओवरनं चालू आहे सध्या, आता संपली ती, तर कास्ता पाईप म्हणून एक जाहिरात आहे. आता आपण थोडीशी ऐकूया, एक 2-4 वेळी, 30 सेकंदाची जाहिरात आहे ती. थोडं वेगळं वाटेल ना, म्हणजे आपण जरा सुस्तावलो असू तर. शेतामध्ये पाईपलाईन बी टाकायची आणि ठिबक बी बसवायचं. पर कोणतं कोणतं काय, कास्ता पाईपच बसवणार की, अख्खं गाव नाव घेतंय कास्ता पाईपचं. आव ट्रक म्हणू नका, ट्रॅक्टर म्हणू नका, काय बी जाऊन द्या की कास्ता पाईपवरनं उठत नाही म्हणजे नाही. ठरलं तर मग शेवंता, आता नाव घ्यायचं कास्ता पाईपचं. देशभरातल्या शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीचा 40 वर्षांपासूनचा अव्वल ब्रँड, देखभाल कमी, कार्यक्षमता अधिक. कास्ता पाईप्स अँड फिटिंग्स. कास्ता पाईपच्या सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध. कसं वाटलं? काय होती जाहिरात? जाहिरात कशा संदर्भातली आहे? शेतकऱ्यांना संदर्भात ज्या निविष्ठा असतात. कास्ता पाईप समजा आहे की नाही, कास्ता हे ब्रँड झाला, तो आता देशभरामध्ये आहे, तो चाललेला आहे. आतापर्यंत जैन ठिबक हे एक मोठं नाव होतं, महाराष्ट्रातलं अग्रणी. आता कास्ता पाईप ही जी मध्य प्रदेशातली कंपनी आहे, आता ही स्पर्धा आहे ना, मग ते पण येत आहेत ना इकडं, त्यांना पण विक्री करायची आहे. मग त्यांचे जे डीलर्स असतात जिल्ह्याचे, तर ते आपल्यापर्यंत येतात, ते आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करतात, मग त्याच्याशी तुलना करतात. मग ह्यांनी हायलाइटेड काय सांगितलं याच्यामध्ये, ते काहीच सांगत नव्हते. मी म्हटलं कास्ता पाईप आहे ठीक आहे, जैन ठिबक आहे, तो पण चाललेला आहे, कास्ता पाईपचं काय वेगळंपण? नाही भाऊ आपल्याला ते काय माहित नाही, पण ते हाय भाऊ आपलं ते, त्यांच्या पद्धतीत ते बोलत होते. मग मी तरी पण बराच वेळ बोललो. मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही डेमो घेतले त्याचे. कसले डेमो? नाही त्याच्यावरून ट्रॅक्टर घातला, ट्रक पण घातला, पण ते काही फुटत नाही, काय नाही. हा बस 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 बस, आपल्याला मुद्दा कळला ना. कुठलं तरी हायलाइट वेगळंपणा पाहिजे ना. जे जैन ठिबकचं तर ते परिचित नाव आहे शेतकऱ्यांना, मग ते त्यामुळे ते वाक्य असं घेतलंय की काय बी जाऊन द्या की, ट्रक म्हणू नका, ट्रॅक्टर म्हणू नका, काय बी जाऊन द्या की, फुटत नाही म्हणजे नाही. मग ते तशा हेलने, तशा पद्धतीने, मग आणि थोडस मग ती हसून सांगते ना अशी, म्हणजे तिचा जो आनंद आहे तो थोडा हसण्यामधनं पण येतोय. तेच गंभीर घेऊन असं चालणार नाही ना. काय बी जाऊ दे त्याच्यावरून फुटत नाही असं नाही म्हणून, ती थोडस काय बी जाऊ दे की, ती जे उत्साह सांगते आणि तो पण त्याला री ओढतोय. तर ही अशा पद्धतीने जाहिरात असते. आता आणखी एक महत्वाचं जाहिरात तयार करताना आपल्याला याच्यामध्ये संगीत हे जे आहे, बॅकग्राऊंड म्युझिक, त्याचा पण एक इम्पॅक्ट असतो आणि ते साजेसं असलं तरच फायद्याचं. नाहीतर कुठलं तरी संगीत आपण टाकलंय तर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. म्हणून आपल्याला संगीत जे आहे, म्युझिक आहे, त्याचे वेगवेगळे पॅच तयार ठेवावे लागतात. आपण संग्रहात ठेवायचे. ज्यावेळी जाहिरात निर्मिती करायची त्यावेळेचं बोलतोय. तर हे संग्रह जर असेल आपल्याला
तर आपल्याला ते बॅकग्राऊंडला चांगल्या पद्धतीने वापरता येतं आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट होत असतो. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आता दिस जातील दिस येतील हे जे गाणं आहे ते परिचित आहे, सगळ्यांना माहिती असलेलं शेतकऱ्यांच्या आवडीचं गीत आहे, शेतकरीच गीत आहे. म्हणून मग गाण्याचा एंड, जाहिरातीचा एंड जो करतोय आपण तो हाच दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. म्हणजे हे तुम्ही कास्तापाई वापरा, या उत्पादन वाढणार आहे, तुमची भरभराट होणार आहे आणि या माध्यमातून तुम्हाला यश मिळणार आहे. कुठंतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून म्हणायला कसली आडवा समोर असतंय ते समोर काहीतरी असत. बरं, जाहिरात मी ऐकवतो, भरपूर ऐकवतो, मग तसं काही नाही. पण ते असं, कारण माझ्यासमोर निवेदन असतं आणि जे प्रेझेंट करणं आणि प्रत्यक्षात कागदावर असलं, पण कागदावर जरी असलं तरी त्याला वाचनाचा टोन असता कामा नये. आपल्यामध्ये असं खेळीमेळीच हे पाहिजे टोन. बघूया काय मिळतंय. कोड्यात टाकणारा विचार. आता आपण डॉक्युमेंटरी सुद्धा करत असतो बघा. डॉक्युमेंटरी म्हणजे एखाद्या विषयाचं काही माहिती ठेवणार, म्हणजे हे ऑफिस आहे, ह्या ऑफिस बद्दलची सगळी माहिती, याची स्थापना यावेळी झाली, मग हे सुरुवातीला होते, मग ते आले, हे आले, अशी वाढ होत गेली, मग ह्या इमारती, हे जे ह्या डॉक्युमेंटेशन जे ठेवणं, तर त्या स्वरूपात पण आपल्याला करावं लागत असतं. आणि ते करत असताना त्याचं जे रीडिंग आहे, तर समजा आपण बऱ्याचदा मोनोटोनस वाटू नये म्हणून सिंगल व्हॉइस आपण घेत नाही जाहिरातीमध्ये लेडीज जेंट्स व्हॉइस त्याला एक वेगळेपणाच येतो, एक उंची प्राप्त होते. म्हणून शक्यतो आपण सिंगल व्हॉइसला प्राधान्य देत नसतो, आपण डबल व्हॉइस वापरूनच ते करत असतो. पण ज्यावेळी आपण कुठलं वाचन करतो तर त्यानुसार आपले भाव असायला पाहिजेत, हे मगाशी पण मी सांगितलं. हे बघा, आपण कपाशीवर 3 वेळा चमत्कार फवारायचं. बर, पण कवा कवा? हे बघ, 1 लिटर पाण्यात 3 मिली चमत्कार टाकायचं. मग कपाशीला फुलं दिसायला लागल्यावर 45 दिवसांनी पहिला फवारा, 65 दिवसांनी दुसरा आणि 85 दिवसांनी तिसरा फवारा मारायचा. म्हणजे 3 फवारे चमत्कार आणि उत्पादन येतंय बहारदार म्हणा की. म्हणूनच समजे चमत्कारला नमस्कार करतात. चमत्कार, भरपूर फुलं, टपोरी बोंड आणि भरघोस उत्पादन. घरडा केमिकलचं दर्जेदार उत्पादन. चमत्कार. पुन्हा एकदा तोच वापर केलाय, कारण यांची डिमांड पण तशीच आहे की आम्हाला हे गाण्याची ओळ टाकायची, आम्ही तुमची ती पूर्वी ही जाहिरात आहे. आता ह्याच्यामध्ये हे रिपिटेशन झालं की नाही, पण ह्या जाहिराती पण त्या ठराविक काळातच येत नाहीत. समजा ही आज आली आहे, ही पुढच्या 2-3 वर्षांनी आलेली आहे, त्याच्यामुळे हे असं होतंय. तर हे चमत्कार, हे जे फवारणीचं आहे ते शेतकऱ्यांसाठीच होतं, त्याचा कसा वापर करायचा ते सांगितलंय. ते बघा आणखी एक, तणांचा यमराज एक्सेल मेरा 71 आता शेतकऱ्यांच्या मदतीला. खरीप पिकांच्या काढणीनंतर हरळी, लव्हाळा, कुंडासारख्या कठीण तणांचा सहजी नाश. वापरायला सोपं, चालू पिकात 2 सरीच्या मध्येही मेरा गार्डच्या साह्यानं वापरता येणारं एक्सेल मेरा 71. तणांचा नाश 7 दिवसात. एक्सेल मेरा 71 सर्वत्र उपलब्ध. सावधान, एक्सेल क्रॉप केअर लिमिटेड मुंबई ही निशाणी पाहूनच प्रॉडक्ट खरेदी करा. हे थोडेसे शेतीविषयीच प्रॉडक्ट होते, त्याविषयी जाहिरात पाहिल्या आपण. थोडस मी आता हे करतो, डॉक्टर दीपकांचं आपलं असेल एखादं असेल ते बघतो. खूप असतात. साईदीप हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. आमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली आणि आशीर्वाद दिले, अशा आमच्या असंख्य रुग्णांच्या शुभेच्छांसह आणि त्यांच्या शुभहस्ते शुभारंभ करीत आहोत साईदीप हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा. प्रदीर्घ रुग्ण सेवेमुळे नगरवासियांचा विश्वास संपादन केलेले विख्यात तज्ञ डॉक्टर्स साईदीपच्या एकाच छताखाली. सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसोबतच रुग्णांना मोफत जेवण आणि नातेवाईकांची राहण्याची सोय सुद्धा. महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक
आधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहमदनगरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे, खऱ्या अर्थाने अहमदनगरचे वैभव ठरणारे साईदीप हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. साईदीप हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर भव्य शुभारंभ सोमवार 18 फेब्रुवारी 2019 सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत. शिवाय याच दिवशी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुलं. साईदीप हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, तारकपूर बस स्टँड जवळ, TSP चौक, अहमदनगर. सर्वांना आग्रहाचं हेच सस्नेह निमंत्रण. हे आवाज कोणाचे होते? आवाज परिचित वाटले का तुम्हाला? काय सांगू शकाल? थोडासा ताण द्या, विचार करा. नाही वाटत परिचित? नाही सांगतायत? हे आमच्या दोघांचे व्हॉइस होते म्हणून मी ते ऐकवलं मुद्दाम. साईदीप हॉस्पिटल अहमदनगरचं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं होतं. आता ती तारीख वगैरे आता कळते आपल्याला, 19 साली झालेलं आहे. आणि मग त्याचं उद्घाटनाचं जे होतं ते आम्ही केलेलं आहे. आणखी पण भरपूर केलेले असतात. पण आता मला असं वाटतं की तुम्ही काही प्रश्न विचारावेत. त्याच्यापेक्षा सांगण्याचं काही नाही. आपल्यामधली जी स्वतःची प्रतिभा आहे, खरं म्हणजे शायनेस हा नकोय. आपण बोल्ड व्हायला पाहिजे, जसं मी होतो असंच तुमच्यासारखा. पण मग कुठंतरी आता एक बाहेर पडतोय आपण, तसं तुम्ही पण पडायला हवं. जे कम्युनिटी रेडिओ सेंटर आहे ते तुम्हालाच चालवायचंय. तुमच्यापैकीच एखादा उत्सुक महाभाग त्या ठिकाणी असेल, तुमच्यातली प्रतिभा तिथं दिसणार आहे, तर प्रयत्न करूया ना. का बोलत नाही आता आपण? आपल्यापैकी कोणी हो हा, मगाशी बोलतो बोलतो ते राहू नाही गेलं माझ्याकडनं. तर आपण ज्यावेळी जाहिरात करतो ना, जेवढी कमी सेकंद आहेत त्याचे, तर त्याच्यानुसार त्याचे पैसे ठरले जातात. म्हणजे आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरून ज्यावेळी एखादी जाहिरात लावायची आपल्याला, तर ती जाहिरात लावत असताना कमीत कमी शब्दामध्ये कशी बसेल, कमीत कमी ज्यावेळी शब्द असतात त्यावेळी कमीत कमी वेळेमध्ये ती पूर्ण होते. आणि लोकांची इच्छा तर फारशी नसते, कारण जसं त्याचं ड्युरेशन वाढेल तसे चार्जेस वाढत असतात आणि म्हणून लोक तयार होत नसतात. म्हणून आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये जास्त इम्पॅक्ट करणारी जाहिरात कसं करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. मगाशी मॅडम सूत्रसंचालनाबद्दल काही गोष्टी सांगत होत्या, छान सांगत होत्या, सुंदर माहिती. मी पण त्यांच्याकडनं शिकलो आणि शिकणं हाच आपला धर्म आहे. आपण ते शिकत राहणारच आहोत. तुम्ही माझ्याकडनं काही शिकाल, तुमच्याकडनं मी काही शिकेल, हे तर चालूच आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे. तर आता हे काय होतंय, त्यांनी छान सूत्रसंचालन ज्यावेळी मैफिलीचं करतात ते तर बोललोच आपण. पण ज्यावेळी राजकारणी व्यक्ती असतील किंवा कुठेतरी एखादा अशा स्वरूपाचाच एखादा समारंभ आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व समोरची माणसं ज्ञात नसतात, पण तिथली जी मंडळी असतात त्यांना असं वाटत असतं की हे खूप वजनदार व्यक्तिमत्व समोर आहे, त्यांचं नाव घ्यायला पाहिजे. सूत्रसंचालकाला काय माहिती की समोरून कोण आलंय, काय आलंय, आणि मग ती मध्ये मध्ये ढवळाढवळ करणारी माणसं असतात जी सूत्रसंचालकाला त्रास देत असतात. तसं त्याचा अनुभव पण सांगतील मॅडम, असं आहे की नाही मला माहित नाही, पण तो फार कठीण प्रसंग असतो आपल्या समोर. म्हणजे आता ह्याचं ऐकायचं की त्याचं ऐकायचं, त्याच्यामध्ये पण दोन दोन महाभाग असतात की माझं ऐकायचं म्हणून सांगून गेलेले असतात आणि सूत्रसंचालकाला बाकी काहीच माहित नसतं. बरं यांचं ऐकायचं, पण दुसरा एखादा अगदी थोडासा धटिंगन मध्ये येतो आणि तो सांगतो नाही नाही मी सांगतो तसंच करायचं. याला आपण जबाबदार आहोत का? पण हे सूत्रसंचालकाला ह्या दोघांना सांभाळून ती देखील कसरत करावी लागत असते. कृषी विद्यापीठ महात्मा फुले या ठिकाणीच एक कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि त्यामध्ये सूत्रसंचालनासाठी मला बोलावलेलं होतं. खरं म्हणजे मी करत नाहीये सूत्रसंचालन, मी आकाशवाणीवर पुरतच जे सूत्रसंचालन करतो तेच. पण ठीक आहे, आपलं प्रेम आहे, कोणी बोलवतंय, आपलीच मंडळी आहेत, मित्रमंडळी मित्रासारखेच झालेले, तर ह्याच्यामुळं मी आलो असेल 14, 15, 16 साली आलो असेल. तर एक कार्यक्रम होता छानपैकी, शेतकरी मंचाचं आयोजन. शेतकऱ्यांना काही पुरस्कार दिलेले होते, गुणवंत शेतकरी काय जे असेल ते पुरस्काराचं स्वरूप, तर ते मिळालेले होते. आणि जिल्ह्यामधनं तालुक्यामधनं भरपूर शेतकरी आलेले होते. तर तो कार्यक्रम सुरू असताना उशीर होत गेला, प्रमुख पाहुणे यायला उशीर झाला
आणि आम्ही आपले ताट कळलेलो आहोत. माझ्याबरोबर त्या गौरी जोशी होत्या आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजन होतं. महात्मा फुले विद्यापीठात संयुक्त विद्यमानं तो कार्यक्रम होता आणि लेट होत गेला तसे जे शेतकरी होते लांब लांबच्या तालुक्यातून आलेले, त्यांना गाड्यांचा नक्कीच प्रश्न होता, त्यांना पोहोचायचं होतं घरी, म्हणून ते घाई करायला लागले होते. मग आमचा सत्कार, आमचं आधी हे होऊ द्या, आमचं आधी नाव घ्या, आमचं आधी भाषण होऊ द्या, ही चढाओढ आणि तिथं म्हणजे एकमेकांवर हेच स्पर्धाच चालू झाली. आणि मग सूत्रसंचालन करताना आम्हाला खूप अडचणी आल्या, कारण जे जिल्हा परिषद अहमदनगरचे होते नलगे साहेब होते त्यावेळी, तर त्यांनी सांगितलं की त्यांचं काय ऐकू नका, आम्ही सांगतोय आमच्या नियोजनाप्रमाणे करा. बरोबर आहे, प्रशासन आहे, प्रशासनाचं नियोजनाप्रमाणे. पण ज्यावेळी शेतकरीकडे चवताळलेले, अशा वेळी काय करायचं? त्यातले शेतकरी पण आपले बरेचसे मित्र, पण मग ते वेळ सांभाळून न्यावी लागत असते. हे झालं लाईव्हच्या बाबतीत, मॅडम त्यांचे ते अनुभव सांगतील. पण ज्यावेळी आपण प्रत्यक्षात मुलाखत घेत असतो, आकाशवाणीच्या संदर्भात जे बोलतो, कम्युनिटीच्या संदर्भात जे बोलतो, की तुम्हाला टाइम शेड्यूल जे दिलेलं आहे ते आपल्याला खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. आपल्या आकाशवाणीची पद्धत जी आहे ती, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एक समोर छानपैकी असं एक घड्याळ असतं, त्या घड्याळाचे काटे, सेकंद काटे हे सगळे आपल्याला दिसत असतात. तर त्या वेळेचं भान ठेवून आपल्याला जो एखादा कार्यक्रम दिलेला आहे 30 मिनिट्सचा टाइमचा आहे, तर त्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला आपली अनाउन्समेंट ही पूर्ण करायची असते. आणि त्याच्या आत हे केंद्र 8 वाजता जे म्हटलंय, तर 8च्या आधीच आपण 1 मिनिटभर आपल्याला तो स्टुडिओ त्यांच्या ताब्यात द्यायचा असतो, कारण पुढं अनाउन्सरला आणखी 1 मिनिटामध्ये त्याची संकेत धून असेल कार्यक्रमाची, ती देऊन पुन्हा मग नवीन बातम्या वगैरे ते द्यायचे असतात. तर हे भान पाळणं खूप महत्वाचं आहे. आणि समोरचा श्रोता कोणता येतोय आपल्याला माहित नसतं. आपण आता किसानवाणी कार्यक्रम मी कितीतरी प्रोग्राम म्हणजे करतोच आहे, गेल्या 6 सालापासून करतोय. दर गुरुवारी असतो तो किसानवाणी, हॅलो बळीराजा नावाचा कार्यक्रम. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी लाईव्ह आपण करतो, तर बऱ्याचदा तेच श्रोते आपल्याला फोन करत असतात. पण शेती हा एक असा विषय आहे की त्याच्यामधल्या श्रोत्यांचं आपल्याला काही वाटत नाही. पण जर तुम्ही हॅलो गीत बहार सारखा कार्यक्रम आहे किंवा फोन गाणी आहे, तर याच्यामध्ये आपल्याला फोन करणारे श्रोते तेच असतात. वारंवार आपल्याला त्यांचा आवाजही नको वाटतो, मग त्यांचं तेच कथन आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. हे पण घडत असतं. पण एखादा जर आपल्याला त्या माध्यमातून काहीतरी रॅश बोलतोय, काहीतरी आडवं तिडवं बोलतोय, तर त्याचा आपण त्या ठिकाणी राग व्यक्त करू शकत नाही. आपल्याला फक्त फोन डिस्कनेक्ट करायला चान्स असतो, की तो असं बोललाय. आपण एरवी समोरासमोर असं होतं, आपली खडाजंगी होते, फोनवरनं एखादा आपल्याला कोणतरी अद्वा बोलतोय, तर आपण त्याला रिॲक्ट होतो, प्रतिक्रिया देतो. पण इथं ते करायचं नाही. हे पण एक ठेवावं लागतं भान. प्रसार भारती आणि जी आपण म्हणतो की खाजगी FM ज्या वाहिन्या आहेत, याच्यामध्ये खूप मोठी हेच अंतर आहे, की प्रसार भारती जे आकाशवाणी म्हणतोय आपण, तर त्याच्यावर एक रिलायबल सोर्स म्हणूनच पाहिलं जातं. एखादी बातमी देताना त्या बातमीची खूप वेळा शहानिशा केली जाते की हे सत्य आहे. निवडणुकीचे निकाल असतील, ज्यावेळी आपण लाईव्ह केंद्रावरनं प्रक्षेपित करत असतो, मतदान केंद्रावरनं बोलत असतो, तर ती एक चॅलेंज असतं आपल्या समोर बोलण्याचं. समोर उमेदवार असतात, गुलालानं माखलेले, एकमेकांना वरात काढलेली, ढोल ताशा डीजे सगळं चाललेलं असतं, आणि आपण त्या वातावरणात त्या मतदान केंद्रावर असतो आणि आपण तिथलं अँकरिंग, आपलं तिथलं निवेदन करत असतो. ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पडतो ना, हे आपल्याला अगोदरच वाटतं, आपल्याला भीती वाटते, दडपण वाटते, पण ज्यावेळी आपण प्रत्यक्षात काम करतो, त्याचं एक वेगळं फिलिंग आहे. ते प्रत्येकामध्ये येतं. जर तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात तर तुम्हाला पण त्याचा आनंद घेता येणार आहे. खरं म्हणजे आतापर्यंत जी काही 2-3 सेमिनार झाले असतील तुमचे, एका वेगळ्या विषयावर झालेले होते, की जे आपल्या अभ्यासातली आहेत. हे सुद्धा अभ्यासाचाच भाग आहे, पण थोडासा मनोरंजनात्मक भाग असल्यामुळं आज थोडं वेगळंच वाटलं असेल ना आपल्याला. काही प्रश्न विचारायचे? बरं, ऑनलाईन बघणाऱ्या माझ्या मित्रमंडळींनो, आपण हे जे सेशन अटेंड केलंय त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवादच. पण आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण विचारा या संदर्भात. नमस्कार येस सर. सर, मला प्रश्न विचारायचा आहे की सर्वप्रथम सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विस्तार विभागाने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे,
त्या माध्यमातून आम्हाला रेडिओच्या ज्यांचा आपण रोज आवाज ऐकतो त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांचं ऐकणं आणि त्यांच्याकडनं समजून घेण्याचा आम्हाला जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल फार आभारी आहे. तर सर मला तुम्ही मगाशी जसं सांगितलं आता की आपण जाहिराती करताना वेगवेगळ्या आपण गाण्यांचा आपण शेवटी जर तुम्ही म्हटलं की हे दिसं जातील हे वगैरे, तर हे गाणे आपण जेव्हा युज करतो जाहिरातीमध्ये तर त्यावेळेस त्याला कॉपीराईट किंवा काही असं काही असतं का की आपण ते गाणे युज करताना किंवा एखादं संगीत असतं ते युज करताना तर तसे काही प्रोव्हिजन्स किंवा तसे काही बंधन असतात? नक्कीच नक्कीच, हा खरोखर एक चांगला प्रश्न आहे. आणि आपण आपण आपलं नाव आणि कोण बोलताय आपण? हॅलो, आपण कुठून बोलताय आणि काय नाव? सर मी सुभाष शिंदे बोलतोय सर. मी सुधीर शिंदे बोलतोय सर. मी महात्मा फुले विद्यापीठामध्ये विस्तार विभागामध्ये आता पीएचडी साठी ऍडमिशन घेतलेलं आहे सर. फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ओरिजिनल सॉन्ग आणि डुप्लिकेट त्याचं असलेलं म्युझिक साइड बाय जे आलेलं आहे तो पण एक महत्वाचा भाग आहे. पण आपण सगळंच गाणं काही कॉपी करत नसतो. आपण त्याच्यातली छोटीशी धून वापरत असतो जी ती इम्पॅक्ट करत असते. त्यामुळं तसा प्रसंग आतापर्यंत तरी आलेला नाही की आपण लार्ज स्केलवर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण त्याचा काही खूप मोठा युसेज केलेला आहे असं काही घडत नाही. त्यामुळं इथं आतापर्यंत तरी अशा स्वरूपातली काही अडचण निर्माण होत नाही. पण हा एक नक्कीच वास्तव प्रश्न आहे. याच्या बाबतीत कॉपीराईट्स हे असायलाच हवेत आणि ते असणारच आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणखी काही कोणाला विचारायचंय? जाहिरात ऐकायची एखादी? खूप स्तब्धता आहे, ती काय बरी वाटेल म्हणून म्हटलं तर काय, कारण हे सगळं जे आहे ना हे सगळं स्वतःच शिकायचंय, स्वतःच डेव्हलप करायचंय. कारण मी ह्या क्षेत्रामध्ये असलोच नसतो, पण आहे तर आपण चिटकून चाललेलो आहे त्याला. ते चालूच राहतंय आणि तुम्ही पण तेवढ्याच उत्साहानं करायला नक्की खात्री आहे. गोचिड आणि जंत नुसता वैताग आणलाय गोचिडांनी आणि जंतांनी. अगं नुसतं वैतागच नाही तर त्यांच्या निर्मूलनासाठी 30 महागडी केमिकल्स वापरून खर्च तर वाढलाच आहे. आणि आता प्रतिकार शक्ती वाढल्यानं ती औषधांना बी दाद देईना झाली. त्याच्यानं दुधाचं उत्पन्न 23% घटतया आणि गोचिडामुळे जनावरांना 6 प्रकारचे आजार बी होत्यात. पशुपालकांनो, आता गोचिडांना हटवण्यासाठी करंज अधिक निंबोळी तेलाचा गोचिडाच्या अंड्याच्या जागांवर आणि जनावरांच्या शरीरावर फवारा घ्या. किंवा 5 ग्रॅम मेटारायझिन बुरशी प्रति लिटर पाणी अधिक 5 ग्रॅम दूध एकत्रित फवारा. हंगामातून एकदा जनावरांना कोणताही अपाय न होता अल्प खर्चामध्ये नियंत्रण मिळवा. शिवाय मानवामध्ये येणाऱ्या गोचिड तापातूनही मुक्तता मिळवा. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. आत्मा अहमदनगर यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. ही पण अशी गोचिड निर्मूलनाची थोडीशी ग्रामीण टोन असलेले जाहिरात येते, ते ऐकायला जरा वेगळेपणा वाटतो, ते ऐकल्याही जातात. या काय हो व्हॉइस ओव्हर आणि डबिंग या फील्ड्स बद्दल तुम्ही कोणी काही विचारलं नाही आणि मला असं वाटतं पण ते एकच आहे असंही खूप जणांना वाटतं. पण ते नेमकं क्षेत्र काय आहे याची तोंड ओळख फक्त देते तुम्हाला. कारण हे सगळं कशासाठी करतोय आपण की येत्या काही महिन्यांमध्ये जर तुम्हीच तुमच्यातले हे स्किल्स डेव्हलप केले तर या सगळ्याचा फायदा आपल्या कम्युनिटी रेडिओला होणार आहे, हो की नाही? कारण हे रेडिओ आपण आपल्यासाठी करतो आहोत आणि आपणच हे सुरू करणार आहोत, चालवणार आहोत, पुढे नेणार आहोत सातत्यानं. त्याच्यामुळे आपल्यातल्या जर काही जणांनी या काही गोष्टी आत्मसात केल्या तर त्या तुमच्या स्वतःसाठी आणि एकंदरीत आपल्याच रेडिओ केंद्रासाठी, कम्युनिटी रेडिओसाठी होणार आहे. व्हॉइस ओव्हर म्हणजे काय, तर जसं आता सरांनी जाहिराती ऐकवल्या किंवा डॉक्युमेंटरी फिल्म्स बद्दल सर बोललेत की समोर तुम्हाला दृश्य एक दिसतंय आणि त्याच्या मागून एक आवाज येतोय, दॅट इज व्हॉइस ओव्हर. समजा आता याच सगळ्या चाललेल्या सेमिनार बद्दल जर आपण एखादा छोटासा व्हिडिओ बनवला आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात या दिवशी अशा ठिकाणी काही मंडळी समोर असं जर त्याचं मी जर एक त्यानंतर त्याचं लेखन केलं आणि ते वाचलं तर ते व्हॉइस ओव्हर आहे. अँड व्हॉट इज डबिंग? डबिंग मीन्स ऍक्च्युअली लिप टू लिप मॅच करणं आवाज, दॅट इज डबिंग.
व्हॉइस ओव्हरला तुम्हाला समोर कॅरेक्टर दिसत नाही, पण डबिंगला तुम्हाला समोर कॅरेक्टर असतं. सपोज आता चित्रपटांसाठी किंवा कार्टून्स साठी डबिंग चालतं आणि ते खूप मोठं क्षेत्र आहे, त्याच्यात खूप काम आहे खरं तर. म्हणजे मी एक सर्टिफाईड कोर्स त्याचा केला, मी त्याचं काम पण केलेलं आहे. म्हणजे मराठी फिल्म्स किंवा हिंदी फिल्म्स मध्ये बऱ्याचदा असं होतं की जे मूळ पात्र आहेत त्यांचे आवाज लोकांना माहिती आहेत. जसं विक्रम गोखले आहेत, ते जर समोर दिसत आहेत तर त्यांना त्यांचाच आवाज पाहिजे, हो की नाही. पण असेही अनेकसे पात्र असतात की ज्यांचा आवाज माहिती नाहीये. समजा समूहातले असतात, रस्त्यावरचं कोणीतरी बोललेलं आहे, किंवा असे काही जे असतात की जे नंतर डब केले जातात आणि त्याच्यासाठी डबिंग आर्टिस्ट लागतात. आणि आता ते एक आहे डबिंगसाठी. त्याच्यामध्ये मग काय असतं की समोरचं व्यक्ती ज्या पद्धतीने त्याचा लिप मुवमेंट होतीये त्याच याच्यात तो आवाज आला पाहिजे. त्याला पायलट मॅच करणं म्हणतात, म्हणजे की पहिल्या उच्चारापासून तिथे हुंकारापासून सगळं मॅच केलं जातं, प्रत्येक गोष्ट. दॅट इज डबिंग. डबिंग मध्ये कार्टून्सना किंवा आपण लहान मुलांच्या फील्डमध्ये खूप काम आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे आवाज जर येत असतील काढता, तर तुम्ही एक खूप चांगले डबिंग आर्टिस्ट होऊ शकता. तुमचा स्वतःचा एक आवाज आणि त्या जोडीनं अनेक आवाज, जसं मेघना एरंडे या एक वेल नोन डबिंग आर्टिस्ट आहेत. कोलगेट ची जी जाहिरात आहे त्याच्यातला जो आवाज आहे तो मेघना एरंडेचा आहे. तर असे अनेक आवाज जर तुम्हाला काढता येत असतील तर तरीही या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करू शकता. याचे सर्टिफाईड कोर्सेस आहेत, ते करून तुम्हाला त्या बाबतीत तुम्ही काम करू शकता. खूप चांगला अर्निंग सोर्स आहे. इट्स अ व्हेरी गुड करिअर अपॉर्च्युनिटी ऑल्सो. त्यामुळे आवाजाच्या क्षेत्रात अनलिमिटेड संधी आहेत, असंख्य संधी आहेत. फक्त तुम्ही ते जाणून घेण्याची एक गरज आहे फक्त. आणि एकदा ते कळलं की आपल्याला काय छान जमतंय, अजून काय आपण वाढवू शकतो, ते अभ्यास करत राहा, स्वतःला जोखत राहा आणि पुढे जा. पुन्हा जेव्हा आम्ही येऊ तेव्हा कदाचित तुमच्यातले अनेक जण आमच्यासोबत इथे छान बोलायला तयार झालेले असतील अशी मी अपेक्षा करते. आणि पुन्हा नक्कीच संधी येईल तेव्हा छान गप्पा करू. सो आपण हे सेशन इथे बहुतेक थांबवतोय चवई सरांच्या अर्थातच पुढच्या सूचनेनुसार. सो थँक्यू ऑनलाईन पण जेवढी जण आज यामध्ये सहभागी झालात, वेळ दिलात, मुख्यत्वे हे सगळ्यात महत्वाचं. तर थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल आणि पुन्हा लवकरच भेटू. तुर्तास धन्यवाद. धन्यवाद सर्व प्रशिक्षणार्थी. आपलं सकाळी 10 वाजता 10:30 वाजता उद्घाटन झालं आणि गेल्या जवळजवळ 3 तासापासून सातत्याने ज्यांच्या नावातच शब्द वीणा असा आहे, संगीतमय वीणा आहे, हे सातत्याने आपल्याला इतक्या मंत्रमुग्ध आवाजात त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर शशिकांत जाधव हे सुद्धा अतिशय जाहिराती आणि या सर्व याच्यामध्ये. आणि मला वाटतं अजून सुद्धा दुपारचे 1 वाजले तरी 99 आहेत ऑनलाईन सुद्धा जॉईन. ही सुद्धा फार म्हणजे खिळवून ठेवलेले तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी. त्यामुळे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सर्व प्रशिक्षणाच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद मानतो. अतिशय छान पद्धतीचं सकाळचं सेशन झालेलं आहे. त्यानंतर दुपारी 2:30 वाजता गव्हाणे मॅडमचं त्या आहेत, त्यांचं या ठिकाणी सेशन होईल. आपण पुन्हा त्याचा सुद्धा लाभ घ्यायचा सगळ्यांनी. आणि आता या ठिकाणी पहिलं सेशन संपलं, मी असं या ठिकाणी जाहीर करतो. लंच ब्रेकसाठी आता आपल्याला सुट्टी होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मॅडम आणि सरांचा आपण धन्यवाद.